नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्स करत असताना आपण आतापर्यंत काही टॉपिक पाहिलेले आहेत. आज त्याच्यापासून पुढचा एक नवीन टॉपिक आपल्याला आज पाहायचं आहे. टॉपिकचं नाव आहे स्टेट ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये 2 स्टेट बघायचे आहेत आपल्याला, गॅसेस आणि लिक्विड. म्हणजे आपल्याला 12वीला बघायचं आहे तर स्टेट ऑफ मॅटरमध्ये सॉलिड स्टेट पाहायचं. तर फर्स्ट चॅप्टर हा 12वीला आहे. आपल्याला 11वीच्या सिलेबसमधला जो चॅप्टर पाहायचा आहे तो आहे स्टेट ऑफ मॅटर. ह्याच्यामध्ये 2 फेज बघायचे आहेत आपल्याला, गॅसेस आणि लिक्विड. या 2 फेज खूप सिंपल टॉपिक आहे आणि काही न्यूमेरिकलचे जे व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये आयडियल गॅस इक्वेशन, नॉन आयडियल गॅस इक्वेशन, त्याच्या रिगार्डिंग बॉईल्स लॉ वगैरे जे कंबाईन्स लॉ आहेत ते लॉ लक्षात ठेवले तर हा टॉपिक तुम्हाला इझी होऊन जाईल. तर टॉपिकचं नाव आहे स्टेट ऑफ मॅटर, गॅसेस अँड लिक्विड. या स्टेट ऑफ मॅटरमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस यांचं डिस्टिंग्विश बघायचं. हे आतापर्यंत आपण खूप वेळा पाहिलेलंच आहे. हे काय अवघड आहे का? तर नाही. 5वी 6वी पासून आपण सॉलिड, लिक्विड, गॅस, पदार्थाच्या 3 अवस्था असं करत करत स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे पाहिलेलं आहे. म्हणजे सॉलिड कशाला म्हणायचं, लिक्विड कशाला म्हणायचं आणि गॅस कशाला म्हणायचं, किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीज कोणत्या हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. फक्त आपण आज काय करणार आहोत ते रिवाईज करणार आहोत. काही प्रॉपर्टी येतं नव्याने येतील म्हणजे काही व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲड होतील. मग त्या कोणत्या व्हॅल्यू ॲड होतात, त्यांच्यामध्ये असणारा फोर्स कोणता, किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्यामधला असणारं डिस्टन्स किती आहे, कोणता फोर्स अप्लाय होतो, नंबर ऑफ ॲटमचा शेप काय. तर काही पार्ट याच्यामध्ये नवीन येईल, पण बाकीचा सगळा पार्ट सॉलिड, लिक्विड, गॅसचा हा सिमिलरच आहे. काही वेगळं असं काही नाही. त्यामुळे सिंपल पार्ट आहे, फक्त आपण रिवाईज करू. खूप कमी वेळामध्ये हा टॉपिक होईल, कारण खूप छोटा टॉपिक आहे. हा छोटा टॉपिक आपल्याला 1 मार्क नक्कीच देऊन जाईल. चला बघायचं आपल्याला काय, की जर हा सॉलिड, लिक्विड, गॅस यांचं आपण काय केलं, डिस्टिंग्विश केलं. काय केलं याच्यामध्ये, डिस्टिंग्विश केलं. तर डिस्टिंग्विश केल्यानंतर तर काय काय चेंज होतं सॉलिड, लिक्विड, गॅस. तर आपल्याला एक माहिती आहे काय, की सॉलिड, कोणतेही एखादं सॉलिड घेतलं आणि त्याला जर हीट दिली, समजा सॉलिड एक्झाम्पल आपण घेऊन बघू. सॉलिड त्यानंतर काय तयार होणार आहे, त्याचं लिक्विड, आणि लिक्विडला हीट दिली त्यापासून काय तयार होणार आहे, गॅस मॉलिक्यूल तयार होणार. जे सॉलिडला हीट दिली काय होतं, लिक्विड होतं, आणि लिक्विडला हीट दिली तर काय तयार होतं, गॅस तयार होतं. मग सॉलिड कशाला म्हणायचं, लिक्विड कशाला म्हणायचं आणि गॅस कशाला म्हणायचं, तेच सगळा पार्ट आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा आहे. समजा या ठिकाणी सॉलिडमध्ये मी काय घेतला, आईस घेतला. ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तर वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. ओके. आणि मग पुढं मी जर हीट दिली त्याला, तर हीट दिल्यानंतर काय होणार आहे, त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होणार. कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये. मग आईचं काय होणार आहे, आईचं होणार आहे वॉटरमध्ये कन्वर्जन. आईचं कशामध्ये, वॉटरमध्ये कन्वर्जन होणार आहे. आणि वॉटरला जर हीट दिली तर त्याचं कशात कन्वर्जन होईल, ते होणार आहे वॉटर वेपरमध्ये. काय होणार आहे, वॉटर वेपर. हा सगळा जर चेंज बघितला तर तो आहे फिजिकल चेंज. कुठला चेंज आहे, फिजिकल चेंज. जे कॉम्पोजिशन आहे आईसमध्ये, H2Oचं मॉलिक्युल आहे, लिक्विडमध्ये गेला वॉटरमध्ये तर तो H2Oच आहे, आणि गॅस वॉटर वेपरमध्ये गेला तरी तो H2O मॉलिक्युलच आहे. त्याची फक्त फिजिकल प्रॉपर्टी आहे, सेम आहे ॲज इट इज. काही चेंज आहे का, नाही. म्हणजे फिजिकल चेंजेस झालेला आहे सॉलिडचं लिक्विड आणि लिक्विडचं गॅसमध्ये. मग हे आईस कधी झालं, तर ते हे छोटे छोटे पार्टिकल, म्हणजे हा H2O मॉलिक्युल, हा दुसरा H2O मॉलिक्युल आहे, ते दोघे एकमेकाबरोबर काय झाले, बाइंड झाले. काय झाले, हे बाइंड. असे खूप सारे वॉटर मॉलिक्यूल एकमेकाबरोबर काय झाले, बाइंड झाले. आणि मग जो मॉलिक्यूल तयार झाला त्याला आपण आईस म्हणलं. काय म्हणलं त्याला, आईस. मग हे बाइंड होण्यासाठी, कोणतेही 2 मॉलिक्यूल एकत्र येण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते. कोणत्याही 2 मॉलिक्यूल एकत्र येण्यासाठी काहीतरी एनर्जी. मी डायरेक्टली इथं हा मॉलिक्यूल आहे आणि हा मॉलिक्यूल आहे, हे दोघे एकत्र येतील का डायरेक्टली, तर नाही. काहीतरी दोघांमध्ये एनर्जी असेल. एक पॉझिटिव्ह चार्ज असेल, एक निगेटिव्ह चार्ज असेल, किंवा काहीतरी फोर्स दोघांमध्ये असेल, आणि मग ते एकत्र येतील. त्या फोर्सला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय म्हटलं त्याला, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आपण पाहणारच आहोत त्याच्यामध्ये, फक्त आपण थोडं ह्याच्यामध्ये डिस्कस करतोय की 2 पार्टिकलमधला जो फोर्स आहे त्याला म्हटलं आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. कोणता फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं. मग आता बघा की आपल्याला काही पॉईंट दिलेले आहेत, आणि मग त्या पॉईंटच्या आधारे सॉलिडमध्ये काय डिफरन्स आहे, लिक्विडमध्ये काय डिफरन्स आहे, आणि गॅसमध्ये काय डिफरन्स आहे, हा सगळा पार्ट आपल्याला काय बघायचा आहे, आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचं. खूप सिंपल टॉपिक आहे हा. 1 मार्क इझिली देऊन जाईल असा इतका सोपा टॉपिक आहे. फक्त काही न्यूमेरिकल आपल्या लक्षात आली ना की ह्या टॉपिकमध्ये काही दम नाही. चला पहिल्यांदा बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, की डिस्टिंग्विश दिलेला आहे पॉईंट. पहिला की मायक्रोस्कोपिक व्ह्यू दिलेला. काय दिलेलं आपल्याला, मायक्रोस्कोपिक व्ह्यूज. आणि त्यामधलं काय बघितलंय, की मीन ॲटॉमिक मॉलिक्यूल सेपरेशन.
दोन मॉलिक्यूलमधलं जे सेपरेशन आहे दोन मॉलिक्यूलमधलं, तर ते किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता सॉलिडमध्ये जर दिला असेल, जसं आता मी डायग्राम ड्रॉ केलेली होती बघा, की हा एक मॉलिक्यूल आहे. बघा आता इथे दिसेल, त्याला बरोबर दुसरा काय झालेला अटॅच झाला, त्याला तिसरा बरोबर अटॅच झालेला आहे. हा इथला चौथा घेतला, हा पाचवा घेतला, हा सहावा घेतला. आता ह्याच्यामधला जो स्पेस आहे त्या स्पेसला म्हटलं जातं इंटरस्टिशियल स्पेस. काय म्हटलं त्याला? इंटरस्टिशियल स्पेस म्हटलं जातं. ओके, आपल्याला बघायचं आहे काय की सेपरेशन, ह्या दोघांचं सेपरेशन, दोन ॲटम्स जे बघितले आपण वॉटरचे असेल किंवा कोणतेही सॉलिड मटेरियल आपण घेतले, त्याच्या ॲटम्समधला जो डिस्टन्स बघितला की ॲटॉमिक सेपरेशन बघितलं, तर ते नियरली किती आहे, तर ती आहे 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. किती आहे ते? 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. काही वेळा मीटरमध्ये दिलं जाईल, काही वेळा सेंटीमीटरमध्ये दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला काय करता आलं पाहिजे? कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. आता मी सांगितलं की सॉलिडमध्ये जे मेन सेपरेशन आहे ॲटमचं ते किती आहे? ते आहे 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. किती आहे ते? 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. याचा अर्थ 1 अँगस्ट्रॉम मिनिट इज इक्वल टू 10⁻10 मीटर. किती असतं ते? 1 अँगस्ट्रॉम मिनिट इज इक्वल टू 10⁻10 मीटर. ही व्हॅल्यू लक्षात राहिली तर तुम्ही इझिली काय करू शकता? कन्व्हर्जन करू शकता. बघा, सॉलिड आहे याचा अर्थ ते जे पार्टिकल आहे, हा ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, हे दोघं काय झाले? टाईटली बॉन्डेड टू इच अदर. हे दोघं एकमेकाबरोबर काय टाईटली बॉन्डेड आहे. त्यांच्यामधला असणारा फोर्स त्याला म्हटलं जातं इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय आहे? जास्त आहे. आणि हा जास्त असल्यामुळं हे दोघं मॉलिक्यूल, हा ॲटम आणि हा ॲटम, हे दोघं एकमेकाबरोबर टाईट झालेत. आणि टाईट झाले असेल तर दोन मॉलिक्यूलमधला, दोन ॲटममधला जो डिफरन्स असेल, जो सेपरेशन असेल, ती कसं असणार आहे? खूप कमी असेल. आणि ती अमाऊंट किती दिलेली आहे आपल्याला? तर ती दिलेली आहे 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. किती आहे ते? 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. जर ते लिक्विडमध्ये बघितलं तर आपल्याला डायग्रामवरूनच समजतंय की हे जे पार्टिकल आहेत थोडे थोडे काय झालेत? लॉंग झालेत. याचा अर्थ त्यांच्यामधला असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स, बघा नीट समजून घ्या, त्यांच्यामधला असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा झाला आहे? वीक झाला आहे. काय झाला आहे? वीक झाला आहे. त्यामुळं हा ॲटम, त्यानंतर हा दुसरा ॲटम, हा तिसरा ॲटम, हा चौथा ॲटम, किंवा हे जसं दिसतंय आपल्याला सॉलिड, ह्याच्यापेक्षा हे ॲटम थोडे थोडे आपल्याला सेपरेट झालेले दिसतात. काय दिसतात? सेपरेट. कारण का? तर त्याच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झाला? वीक झालेला आहे. आणि वीक झाल्यामुळं त्या दोघांमधलं दोन ॲटममधलं सेपरेशन, मीन सेपरेशन कॅल्क्युलेट केला तर किती मिळालं आपल्याला? तर ते मिळालं 3 to 10 अँगस्ट्रॉम मिनिट. किती मिळालं आपल्याला? 3 to 10 अँगस्ट्रॉम युनिट मिळालं. आणि जसं आपण गॅसमध्ये बघितलं तर हे पार्टिकल, त्या दोघांमधलं डिस्टन्स हे खूप जास्त आहे. पार्टिकलमधलं डिस्टन्स काय? दोन ॲटममधलं डिस्टन्स कसं आहे? खूप जास्त आहे. आणि खूप जास्त असल्यामुळं त्याचं डिस्टन्स, मीन सेपरेशन बघा, हे बघा, हे डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स जे लार्ज डिस्टन्स आहे. याचा अर्थ त्याच्यामधलं मीन सेपरेशन किती आहे? ग्रेटर दॅन 5 अँगस्ट्रॉम मिनिट. किती आहे? ग्रेटर दॅन 5 अँगस्ट्रॉम मिनिट. म्हणजे जसं सॉलिडपासून लिक्विडपर्यंत जाईल, आता हा ट्रेंड लक्षात ठेवायचा, जसं सॉलिडपासून लिक्विडपर्यंत जाईल तसं त्यांच्यामधला असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोणता? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कमी कमी होत जातो. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला तर त्यांच्यामधले असणारं ॲटॉमिक मीन सेपरेशन किंवा ॲटॉमिक सेपरेशन किंवा त्याचा काढलेला मीन सेपरेशन हे वाढत जातं. म्हणजे सॉलिडचं बघितलं तर आपल्याला मिळालं 3 to 5 अँगस्ट्रॉम मिनिट. जर लिक्विडचं बघितलं तर ते मिळालं आपल्याला 3 to 10 अँगस्ट्रॉम मिनिट. आणि गॅसेसचं बघितलं तर मोर दॅन 5 अँगस्ट्रॉम मिनिट हे त्यांचं काय मिळालं? सेपरेशन मिळालं. आता हे अरेंजमेंट बघितली आपण ॲटमची काय बघितली? अरेंजमेंट. तर मी सांगितले की ते काय? दे आर टाईटली बॉन्डेड टू इच अदर. कोण? सॉलिड. एक ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर इझिली, काय इझी म्हणजे टाईटली बॉन्डेड आलेलं आहे. तिसरा ॲटम हा याला अटॅच झाला, परत अटॅच झाला. म्हणजे ही साखळी तयार झालेली आहे ॲटमची, किंवा त्याचा क्यूब तयार झालेला आहे, किंवा कोणताही शेप तयार झालेला आहे. पण हे ॲटम एकमेकाला काय झालेले आहेत? अटॅच झालेले आहेत. बघा, अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर पार्टिकल. अरेंजमेंट काय सांगितलं आहे? पार्टिकल आर टाईटली हेल्ड अँड रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. कसे आहे ते? टाईटली हेल्ड अँड द रेग्युलर अरेंजमेंट. म्हणजे हा ॲटम आहे, त्याला दुसरा ॲटम अटॅच झाला, त्याला तिसरा ॲटम अटॅच झाला, त्याला चौथा ॲटम अटॅच झाला. तर हे काय झालेलं आहे की एकमेकाबरोबर टाईटली, म्हणजे यांच्यामध्ये कोणताही डिस्टन्स नाही. का नाही? तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे? एक्सेस आहे. ओके, मग मी परत काय केलं? दुसरा अजून एक मॉलिक्युल इथं दुसरी लेअर अटॅच झाली, तिसरी अटॅच झाला, चौथा अटॅच झाला. बघा इथे दिसते आपल्याला. आता इथे थोडंसं ग्रीन कलरच्या दोघांमधला जो डिस्टन्स दिसतोय आपल्याला,
दिसतंय तुम्हाला ग्रीन कलरचा स्मॉल डिस्टन्स आहे. तो स्मॉल डिस्टन्स म्हणजे इंटरस्पेशियल डिस्टन्स काय, तो इंटरस्पेशियल डिस्टन्स आहे. ओके. आणि ह्यांची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. म्हणजे जर मी काय केलं तर ही अरेंजमेंट चेक केली किंवा ही अरेंजमेंट चेक केली किंवा क्रॉसमध्ये चेक केली, त्यांची ॲटमची अरेंजमेंट आहे ती कशी आहे, फिक्स आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. पण जर मी काय पाहिलं तर लिक्विड पाहिलं, काय पाहिलं, लिक्विड, तर लिक्विडमध्ये पार्टिकल आर लूजली पॅक. कसे आहे ते, लूजली पॅक, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाला, कमी झाला. आता ह्या डायग्राममध्ये जर बघितलं आपण, बघा काय झालेलं आहे की हा इथे एक ॲटम्स आहे, या ठिकाणी दुसरा ॲटम आहे, ह्यांच्यामध्ये काही तर डिस्टन्स आहे. ह्याची जर अरेंजमेंट बघितली तर काय फिक्स अरेंजमेंट आहे का, म्हणजे मी व्हर्टिकल काढलं हॉरिझॉन्टल काढलं तर ती फिक्स अरेंजमेंट आहे का ॲटमची, तर फिक्स अरेंजमेंट नाही आहे. याचा अर्थ त्याला म्हणलं आपण इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. काय ते, इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. आणि जर गॅसेसमध्ये बघितलं तर त्याच्यापेक्षाही कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, म्हणजे खूप कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, त्यामुळे ते पार्टिकल एकमेकापेक्षा लांब, एकमेकापासून लांब गेलेले आहेत. याचा अर्थ पार्टिकल आर मोर लूजली पॅक. कसे आहे ते, मोर लूजली पॅक अँड हायली इरेग्युलर अरेंजमेंट. कसे आहे ते, हायली इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर पार्टिकल्स. आणि त्यामुळे ते त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो खूप कमी असल्यामुळं ते पार्टिकल एकमेकापासून काय झालेत, लांब काय झालेत, मूव्ह झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणतीही अरेंजमेंट नाही. ते आर हायली काय, लूजली पॅक आहेत आणि हायली इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर पार्टिकल्स आहेत. चला, म्हणजे आपण बघितलं बघा, पहिला जो पॉईंट बघितला तो पहिला पॉईंट कशाच्या रिगार्डिंग आहे, तर त्याच्या मीन सेपरेशनच्या रिगार्डिंग आहे. पहिला पॉईंट कोणता आहे, मीन सेपरेशनचा. आणि दुसरा जो पार्ट आहे तो अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आहे. मीन सेपरेशन जर बघितलं, सॉलिडमध्ये खूप कमी आहे, लिक्विडमध्ये मॉडरेट आहे आणि गॅसमध्ये त्यापेक्षा जास्त आहे. सॉलिडमध्ये किती दिले, 3 to 5. क्वेश्चन विचारतील मीन सेपरेशन ऑफ अ सॉलिड किती आहे ते, 3 to 5 एंगस्ट्रॉम मिनिट. लिक्विडचं 3 to 10 एंगस्ट्रॉम मिनिट आणि गॅसचं मोर दॅन 5 एंगस्ट्रॉम मिनिट. अरेंजमेंट ऑफ ॲटम्स बघितलं तर पार्टिकल आर क्लोजली पॅक. कशामध्ये, सॉलिडमध्ये. अँड हॅव्हिंग द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम. लिक्विडमध्ये काय, लूजली पॅक आणि अरेंजमेंट कशी आहे, इरेग्युलर आहे. आणि गॅसमध्ये बघितलं तर मोर लूजली पॅक, खूप जास्त लूजली पॅक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये इरेग्युलर काय, अरेंजमेंट ऑफ ॲटम्स किंवा पार्टिकल्स आहेत. चला, पुढचा पॅरामीटर आपण चेक करू काय दिलेला आहे. पुढचा पॅरामीटर दिलेला आहे मुवमेंट ऑफ अ पार्टिकल. बघा आताच सांगितलंय तुम्हाला, कारण हे सगळ्या कन्सेप्ट जे दिलेले आहेत ते एकाच गोष्टीवर डिपेंडंट आहे. त्या गोष्टीचं नाव आहे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय ते, इंटर, म्हणजे कोणताही कन्सेप्ट याच्यातला उचलला आणि त्याला जर आपल्याला काय करायचं असेल तर लॉजिक लावायचं असेल किंवा कन्सेप्ट लावायची असेल तर ती कोणती आहे, तर ती आहे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, मग काय होणार, ते मॉलिक्युल एकमेकावर टाईटली बॉन्डेड होणार, कमी झालं लूजली बॉन्ड होणार. आता आपल्याला सांगितले मुवमेंट ऑफ अ पार्टिकल. काय सांगितलं आपल्याला, मुवमेंट ऑफ. आता पार्टिकलचं मुवमेंट होण्यासाठी, एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलपासून जर त्या दोघांचे मुवमेंट होण्यासाठी ते कसे पाहिजेत, ते लूजली पॅक पाहिजेत. म्हणजे जर एकमेकाबरोबर ते अटॅच असेल तर ते मूव्ह होणार आहेत का, तर नाही होणार आहेत. पण जर एक मॉलिक्युल इथं आहे, एक ॲटम इथं आहे, दुसऱ्या ॲटम इथं आहे, तर इझिली हा इकडं तिकडं, हा पुढं मागं होऊ शकतो. पण एकमेकाबरोबर अटॅच झालेला असेल तर ती इझिली मूव्ह होणार आहेत का, नाही. याचा अर्थ सॉलिडमध्ये ते पार्टिकल कसे आहेत, ते फिक्स आहेत. बघा, मोमेंट ऑफ पार्टिकल इन फेज ऑफ सॉलिड काय सांगितलंय बघा, पार्टिकल कॅनॉट मूव्ह फ्रीली ॲज दे ऑक्युपाय द फिक्स पोझिशन. आता हा जर मार्कर घेतला, पेन घेतला, तर हा सॉलिड आहे, म्हणजे छोटे छोटे पार्टिकल एकमेकाबरोबर काय झालेत, अटॅच झालेत. आता एकदा काय शेप याने ॲक्वायर केला तर तो आता चेंज होणार आहे का, मी काढला हा पार्टिकल, काढला बाजूला घेतला, असं होणार आहे का, तर होणार नाही आहे. याचा अर्थ त्याने एकदा काय केलेलं आहे, पोझिशन फिक्स केलेली आहे, तर त्या ॲटमची किंवा त्या पार्टिकलची मुवमेंट काय नाही, पॉसिबल नाही. ते कॅनॉट बी फ्रीली मूव्ह, ते मूव्ह होऊ शकत नाही. पुढचा जर बघितलं आपण लिक्विडचा, पार्टिकल कॅन मूव्ह स्मॉल डिस्टन्स विदिन द लिक्विड. पार्टिकल लिक्विडच्या लिक्विडमध्ये, म्हणजे समजा आता मी काय घेतलं, हा बिकर घेतला आणि बिकरमध्ये मी काय घेतलं, वॉटर घेतलं. काय घेतलं, बिकरमध्ये वॉटर घेतलं. तर ते पार्टिकल इथल्या ह्या पार्टिकलपासून या ठिकाणी, इथून इथं, इथून इथं, म्हणजे ते मूव्ह होतात. कुठं होतात, तर लिक्विडमध्ये कुठेही मूव्ह होऊ शकतात, लिक्विडमध्ये कुठेही. पण सॉलिड घेतला, हा एक सॉलिडचा रॉड घेतला, सपोज हा सॉलिडचा रॉड, तर सॉलिडच्या रॉडमध्ये ह्या ठिकाणी एखादा पार्टिकल असेल तर शेवटपर्यंत तिथंच राहील. तो इथून ह्या ठिकाणी येणार नाही, त्याची जागा तो काय करणार नाही, चेंज करू शकणार नाही. म्हणजेच काय, ते कॅनॉट फ्री मूव्ह इन अ फिक्स पोझिशन, कुठल्याही पोझिशनमध्ये ऑक्युपाय एकदा
एकदा पोझिशन फिक्स झाली की तो पार्टिकल तिथून हलणे नाही. पण लिक्विडमध्ये मात्र तसं नाही. लिक्विडमध्ये तो मूव्ह होऊ शकतो. किती डिस्टन्स? स्मॉल डिस्टन्स. किती डिस्टन्स? स्मॉल डिस्टन्स. पण कुठंपर्यंत? ज्या ठिकाणी लिक्विड आहे त्या लिक्विडमध्येच तो काय होऊ शकतो? चेंज होऊ शकतो. म्हणजे इथला जो पार्टिकल आहे बघा, आपण थोडंसं पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करू. इथंपर्यंत पाणी आहे, समजा हे वॉटर आहे ग्लासमध्ये. आता हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल इथे येऊ शकतो, हा इथे जाऊ शकतो, हा इथे जाऊ शकतो. काही डिस्टन्स ते काय करू शकतात? फ्रीली मूव्ह होऊ शकतात. कारण पण ते कुठंपर्यंत? जे लिक्विड आहे त्या लिक्विडमध्येच तो काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. पण जर गॅस पार्टिकल जर बघितलं तर दे आर कंटिन्युअसली रॅन्डम मोशन. ते काय होतात? कंटिन्यू. आता याला काय फिक्स आहे का? तर काही याला शेप फिक्स नाही आणि व्हॉल्यूम फिक्स नाही. कशाला? गॅसला. ते पण पुढे आपल्याला येईलच. ओके, येईल. पुढचा पॉईंट तोच आहे. पण बघून घ्या, तर गॅसमध्ये पार्टिकल आर कंटिन्युअसली. म्हणजे मी काय केलं? एक कंटेनर घेतला आणि याच्यामध्ये मी काय कोणता तरी गॅस काय केला? फिल केला. कंटेनरमध्ये काय केला? गॅस फ्री केला. तर फिल केल्यानंतर तो जो गॅस आहे तो शेप कुणाचा घेणार? तर तो कंटेनरचा घेणार. कोणाचा घेणार? कंटेनर. त्याचा शेप आहे का? तर नाही. तो कंटेनरचा शेप घेणार. व्हॉल्यूम फिक्स आहे का? नाही. कंटेनरचं जी व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम काय करेल? तो घेईल. म्हणजे आता मी ह्या बॉटलमधून, ह्या कंटेनरमधून एक वेगळा कंटेनर घेतला असा आणि ह्याच्यामध्ये फिलअप केला. हा सगळा गॅस मी काय केला? ह्याच्यामध्ये फिलअप केला. तर ह्या कंटेनरचा शेप घेणार आणि त्या कंटेनरचा व्हॉल्यूम घेणार. याचा अर्थ हा पार्टिकल थ्रू आउट कंटेनर कुठेही मूव्ह शकतो. थ्रू आउट कंटेनर काय होणार आहे? कुठेही मूव्ह शकतो. म्हणून त्याला काय म्हणलंय? पार्टिकल आर काय? कंटिन्युअस रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशनमध्ये हा या ठिकाणचा पार्टिकल इथं जाऊ शकतो, इथला इथं जाऊ शकतो. म्हणजे कोणताही पार्टिकल कुठेही, म्हणजे कुठेही म्हणजे त्या कंटेनरमध्ये जर ॲड केलं तर कुठल्याही कंटेनरमध्ये तू काय करू शकतो? मूव्ह शकतो. त्याला आपण काय म्हणलं? रॅन्डम मोशन म्हटलं. चला नेक्स्ट पॉईंट बघून घ्या. तर शेप आणि व्हॉल्यूम. अरे हे तर सोपंच आहे, आपल्याला खूप त्याच्यात अवघड नाही. शेप आणि व्हॉल्यूम. तर सॉलिड आहे तर सॉलिडला फिक्स काय? डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. काय त्याला? डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम फिक्स आहे. ह्याच्यामध्ये चेंज होत नाही. शेप पण आहे आणि व्हॉल्यूम पण आहे. म्हणजे हा पेन घेतला तर पेनला काय आहे की फिक्स शेप आहे आणि ह्याचा काहीतरी व्हॉल्यूम आहे. ओके. जर लिक्विड घेतलं तर लिक्विडला काय आहे की दे टेक शेप ऑफ अ कंटेनर अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. फिक्स काय आहे त्याच्यामध्ये? तर व्हॉल्यूम फिक्स आहे. काय फिक्स आहे? व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं? एक बिकर घेतला. बिकरचं व्हॉल्यूम किती आहे? समजा बिकर आहे 100 ml चा बिकर आहे. किती ml चा आहे? 100 ml चा बिकर आहे. आणि 100 ml च्या बिकरमध्ये मी वॉटर ॲड केलं. किती ml ॲड केलं? 50 ml ॲड केलं. किती ml ॲड केलं? 50 ml वॉटर ॲड केलं. मग वॉटर ॲड केल्यानंतर हा 100 ml चा बिकर किती भरेल? हा काय भरेल? बिकर भेटेल. म्हणजे आता ह्याला शेप जो घेतला तो काय घेतला? बिकरचा शेप घेतला. व्हॉल्यूम किती आहे? 50 ml आहे. आता मी काय केलं? ह्या बिकरमधनं जे सोल्युशन आहे, जे वॉटर आहे ते काय केलं? मी ॲड केलं कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड केलं. कशामध्ये ॲड केलं? कोनिकल फ्लास्कमध्ये. हे जे दिलेलं आहे ते वॉटर काय केलं? कोनिकल फ्लास्कमध्ये मी ॲड केलं. ॲड केलं तर किती मिळालं आपल्याला? तर ॲड केल्यानंतर तर याचा व्हॉल्यूम किती असेल? इथून 50 ॲड केलं असेल तर या ठिकाणी व्हॉल्यूम किती असणार आहे? 50 ml. पण आता जर शेप जर बघितला तर शेप कुणाचा ॲक्वायर केला? कोनिकल फ्लास्कचा. म्हणजे हे कोनिकल फ्लास्क बिकर यालाच काय म्हणले? तर कंटेनर म्हणले. कंटेनर म्हणजे कोणतंही मटेरियल या लिक्विड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. हे बिकर असेल किंवा कोनिकल फ्लास्क असेल. म्हणजे लिक्विडला काय फिक्स आहे? तर व्हॉल्यूम. म्हणजे मी 100 ml बिकरमध्ये ॲड केलं 50 ml तर व्हॉल्यूम फिक्स आहे 50 ml. आणि तो व्हॉल्यूम मी जर कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड केला तरी किती मिळणार मला? 50 ml मिळणार आहे. याचा अर्थ त्याचा व्हॉल्यूम फिक्स आहे पण शेप फिक्स आहे का? नाही. शेप कुणाचा ॲक्वायर करतो? ज्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्या कंटेनरचा शेप काय करतो? तो ॲक्वायर करतो. आणि शेवटी जो आपल्याला बघायचा गॅस मॉलिक्युल, तर गॅसमध्ये दोन्हीही फिक्स नाही. गॅसमध्ये काय नाही? दोन्ही फिक्स नाही. म्हणजे काय फिक्स नाही? शेपही फिक्स नाही आणि व्हॉल्यूमही फिक्स नाही. दे टेक काय करतं बघा ते? तर दे टेक शेप अँड व्हॉल्यूम ॲटचं कंटेनर. कशाच घेतं? कंटेनर्स. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनंच काय केला? एक कोनिकल फ्लास्क घेतला आणि ह्याला जर स्टॉपर बॉटल लावली, स्टॉपर लावला आणि ह्याच्यामध्ये आधी गॅस फिलअप केलेला होता. तो गॅस काय केला? आता काही असेल किती व्हॉल्यूम त्याचा 1 मीटर क्यूब असेल किंवा किती असेल फिलअप केला असेल तर तो काय होईल? तर तो पूर्णपणे काय होणार आहे?
थ्रू आउट कंटेनर, थ्रू आउट वॉच कोनिकल फ्लास्क तो काय होणार आहे, सेपरेट होणार आहे, म्हणजे पूर्णपणे ॲक्वायर करणार आहे. पोझिशन काय करणार, त्याची व्हॉल्यूम पण ॲक्वायर करणार आहे आणि शेप पण ॲक्वायर करणार आहे. आता इथून मी जर काढला हा सगळा गॅस आणि तो काय केला, अशा कंटेनरमध्ये काय केला, ॲड केला, तर काय होणार आहे, हा सगळा मॉलिक्यूल, हे सगळे पार्टिकल इथं जातील आणि हे डिस्ट्रीब्यूट होतील थ्रू आउट या कंटेनरमध्ये, थ्रू आउट काय कंटेनरमध्ये. म्हणजे व्हॉल्यूम आणि शेप हे दोन्ही काय करतं, ॲक्वायर करतं कुणाचं, कंटेनरचं. कुणाचं, कंटेनरचं. म्हणजे सॉलिड असेल तर त्याला फिक्स शेप आहे, फिक्स व्हॉल्यूम आहे. लिक्विड असेल तर त्याला फिक्स व्हॉल्यूम आहे, शेप नाही. शेप कुणाचा, ज्याच्यामध्ये ॲड करतो त्याचा शेप काय करतो, तो ॲक्वायर करतो. आणि गॅस जर बघितला, त्याला शेप पण नाही आणि व्हॉल्यूम पण नाही, पण तो काय करतो, ॲक्वायर करतो. काय करतो, तो ॲक्वायर करतो. कशाचा, ज्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे त्या गोष्टीचा काय करतो, तो ॲक्वायर करतो. चला पुढचं बघा. आता तो महत्त्वाचा पॉईंट आला, इंटरमॉलिक्युलर स्पेस. मग अशी बघितलं आपण इंटरमॉलिक्युलर स्पेस कशाला म्हणायचं. म्हणजे आता आता थोडंसं मोठी डायग्राम करतो, मग तुम्हाला कळेल. बघा, हा एक मॉलिक्यूल आहे, सॉरी, हा हा एक ॲटम आहे. त्यानंतर दुसरा ॲटम घेतला, थर्ड ॲटम घेतला, फोर्थ ॲटम. ही रेग्युलर अरेंजमेंट आहे. ओके, हे अरेंजमेंट केली, हे ॲटम्स आहेत. आता मी ॲटम समजा इथे फिलअप केले, समजा हे. ओके, आता हे पण ठीक आहे, हे ॲटम्स आहे. आता इंटरमॉलिक्युलर स्पेस, आता ह्या सर्व गोष्टीमध्ये हा जो शेप दिसतोय आपल्याला इथला, ओके, हा जो शेप आहे, ह्या शेपमध्ये हा जो एम्प्टी दिसतोय स्पेस, हा टोटल एम्प्टी स्पेस, हा सगळा हा जो एम्प्टी स्पेस आहे, ह्या एम्प्टी स्पेसला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर स्पेस. म्हणजे आता जो येलो कलरमध्ये तुम्हाला दिसतोय, हा येलो कलरमध्ये तो कोण आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस. दोन मॉलिक्युलमधला असणारा स्पेस जो आहे तो इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे. ओके, आणि मग हा इंटरमॉलिक्युलर स्पेस कुणाच्यात कमी आणि कुणाच्यात जास्त, ते फक्त पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत, यामध्ये कव्हर करायचे आहेत. चला, इंटरमॉलिक्युलर स्पेस सॉलिड असेल तर आपल्याला माहिती आहे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहेत. म्हणजे ॲटम्स काय एकमेकाला बरोबर टाईटली बॉन्डेड आहेत, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहेत. याचा अर्थ त्यांच्यामधला असणारा स्पेस हा खूप स्मॉल असतो. काय असतो, व्हेरी स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस. काय तो, व्हेरी स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस, खूप कमी आहे. लिक्विडमधलं जे अरेंजमेंट आहे ते ह्या टाईपमध्ये अरेंजमेंट आहे. लिक्विडमध्ये कसे आहे अरेंजमेंट, म्हणजे काय, ते आर लूजली बॉन्डेड टू इच अदर. त्यांच्यामध्ये असणारा जो स्पेस आहे, हा जो स्पेस जर बघितला आपण, हा, तर हा जो स्पेस दोन मॉलिक्यूलमधला हा टोटल जर स्पेस केला तर हा स्पेस काय असणार आहे, जास्त असेल. म्हणजे काय, लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा आहे, जास्त आहे. कशापेक्षा, सॉलिडपेक्षा. आणि जर तो काय घेतला, गॅसेस मॉलिक्यूल घेतले, गॅसेस मॉलिक्यूल, तर इथे एक मॉलिक्यूल, इथे एक मॉलिक्यूल, इथे एक मॉलिक्यूल, इथे एक मॉलिक्यूल, तर असे मॉलिक्यूल असेल तर यांच्यामध्ये असणारा जो गॅप आहे तो काय असणार आहे, तो त्याच्याही पेक्षा जास्त आहे. त्याच्याही पेक्षा काय, जास्त आहे. म्हणजे इंटरमॉलिक्युलर स्पेस कधी सॉलिडमध्ये खूप कमी आहे, लिक्विडमध्ये मॉडरेट आहे आणि गॅसेसमध्ये त्याच्याही पेक्षा काय जास्त आहे. आता इंटरमॉलिक्युलर स्पेसला बरोबर अपोजिट इंटरमॉलिक्युलर फोर्स, काय तो इंटरमॉलिक्युलर फोर्स, ज्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त, ज्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त, त्याचा इंटरमॉलिक्युलर स्पेस कमी. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. वाटलं तिथे मी दाखवतो लिहून, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता ह्याला विसरायचं नाही कायम. हा होल टॉपिकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. आणि कोणकोणत्या टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहेत तेही आपल्याला याच्यात बघायचं आहे. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट हा पार्ट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाबरोबर, इंटरमॉलिक्युलर काय, स्पेस. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असेल तर त्याच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असणार आहे, कमी. इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त याचा अर्थ तो सॉलिड आहे. ते मॉडरेट असेल तर तो झाला लिक्विड आहे आणि खूप कमी असेल तर तो काय झाला, गॅस झाला. ओके, चेंज, इफेक्ट ऑफ चेंज काय, स्मॉल चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर दिल्यानंतर या सॉलिडमध्ये काय चेंजेस होतं, लिक्विडमध्ये काय चेंजेस होतं आणि गॅसेसमध्ये काय चेंजेस होतं ते आपल्याला बघायचं. म्हणजे एखाद्या मेटलला, मेटल कोण आहे, सॉलिडच आहे. कोणताही सॉलिड मटेरियल घेतला, क्रिस्टलाइन कंपाऊंड घेतला आणि त्याला जर मी हीट दिली, त्याला काय दिली, हीट दिली, तर काय चेंज होऊ शकतं, स्मॉल व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो. काय होतं त्याचं व्हॉल्यूम, स्मॉल व्हॉल्यूम काय होतं, चेंज होतं. म्हणजे एखादा मेटल, तुम्ही एक्सपेरिमेंट कधी तर केला असेल की एक सर्कल असतं आणि याच्यामधून मेटलचा
गोळा काय केलेला आपण स्पिअर काय केला पास करू शकतो. मग आपण हीट केल्यानंतर पास करण्याचा प्रयत्न केला तर तो पास होत नाही. याचा अर्थ काय झालं, मेटलचा व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. तर म्हणजे हीट दिल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम काय होतं, थोडासा इन्क्रीज होतो. स्मॉल व्हॉल्यूम काय होतं, चेंज होतो. काय होतं, स्मॉल व्हॉल्यूम चेंज होतो. पुढचं काय दिलेलं आहे, लिक्विडमध्ये काय होतं, मॉडरेटली इफेक्ट होतं ऑन व्हॉल्यूम ऑफ चेंज. आणि सगळ्यात जास्त सिग्निफिकंटली चेंज कशावर होतं, गॅसेस. टेम्परेचर इन्क्रीज झालं की गॅसेस पार्टिकल एकमेकापासून लांब. इंटरमॉलिक्युल फोर्स आहे तो अपोजिटली कशाचे आहे, तर टेम्परेचरचे. अपोजिट कशाचे आहे, टेम्परेचर वाढलं तर इंटरमॉलिक्युल फोर्स तो आहे तो कमी होतो. इंटरमॉलिक्युल फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युल ज्या फोर्सनं बॉइंड केलेला आहेत, इंटरमॉलिक्युल फोर्स, आणि जर हिटिंग वाढवलं तर त्यांच्यामधला असणारा फोर्स हा कमी होत जातो. काय होतो, लूज होतो. म्हणजे काय, तो अपोजिटली प्रपोर्शनल आहे. बघा काय दिलेलं आहे, इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर काय होणार, व्हॉल्यूम काय होणार, स्मॉल चेंज होईल. सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये मॉडरेटली होणार आहे, आणि गॅसमध्ये काय होणार, खूप ड्रास्टिकली चेंज होणार आहे. कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन. कॉम्प्रेस करायचं आहे. हा पेन घेतला आणि ह्याला कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला, होणार आहे का, नाही. बॉटल घेतली, कॉम्प्रेस करायचे म्हणलं, म्हणजे जर सॉलिड मटेरियल घेतलं, कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला तर ती होणार आहे का, तर होणार नाही. पार्शली काय होणार आहे, नॉन कॉम्प्रेसिबल. लिक्विड असेल तर काही अमाऊंटमध्ये, म्हणजे खूप कमी अमाऊंटमध्ये, स्मॉल अमाऊंटमध्ये काय होतं, कॉम्प्रेशन होऊ शकतं. स्मॉल अमाऊंटमध्ये, फ्यू अमाऊंटमध्ये. हायर कॉम्प्रेशन कशामध्ये मिळणार आपल्याला, गॅसमध्ये. म्हणजे कॉम्प्रेशन कधी होईल, इंटरमॉलिक्युलर स्पेस ज्याच्यामध्ये जास्त, त्याचं कॉम्प्रेशन होईल. म्हणजे हे आधीच टाईटली बॉन्डेड टू इच अदर आहे, ह्यांच्यामध्ये काय स्पेस आहे का, नाही. कॉम्प्रेस करायचं म्हणजे काय, ते जे ॲटम्स आहेत छोटे छोटे ते अजून जवळ आले पाहिजे. अजून जवळ आले तर त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. पण ऑलरेडी हे सगळेच काय आहेत, टाईटली बॉन्डेड टू इच अदर. मग किती जरी फोर्स अप्लाय केला तर अजून जवळ जाणार आहेत का, नाही. तरी शेवटची स्टेट गाठलेली आहे, म्हणजे त्याच्या पुढे ते जाणार नाहीत. याचा अर्थ त्याच्यात कॉम्प्रेशन होणार नाही. पण लिक्विडमधलं जर बघितलं, इंटरमॉलिक्युल स्पेसमध्ये थोडासा डिफरन्स आहे. म्हणजे काय, स्मॉल डिस्टन्स त्यांच्यामध्ये आहे, इंटरमॉलिक्युल स्पेस. याचा अर्थ स्मॉल पॉसिबिलिटी आहे ते कॉम्प्रेस होऊ शकतात. पण गॅसेस पार्टिकल, या ठिकाणी एक मॉलिक्युल आहे, या ठिकाणी काय ॲटम आहे, या ठिकाणी इथं आहे. तर मग हे सगळे, ह्याला जेवढं जास्त प्रेशर अप्लाय केलं जाईल तेवढे ॲटम काय येतील, जवळजवळ येतील. ॲटम्स काय येतील, जवळजवळ येईल. याचा अर्थ त्याच्यामध्ये हायली कॉम्प्रेशन होतं. काय होतं, त्याच्यामध्ये हायली कॉम्प्रेशन होतं. सिम्पल आहे, डिस्टिंग्विश लक्षात ठेवायचं. चला पुढचा पार्ट बघून घेऊ आपण. आता हे सगळं ज्याच्यावर चाललं होतं ते मगासपासून म्हटलं तुम्हाला, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणतं चाललं, हे सगळं चाललेलं आहे ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, त्याचे कोणकोणते टाईप्स असतात, कोणत्या टाईप्समध्ये काय असतं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मी हे सगळा मोठा डाटा आहे, पण तुम्हाला स्मॉलमध्ये तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून दाखवतो. एक एक लाईनमध्ये तुम्हाला एक एक फोर्स लक्षात राहील, लाईनमध्ये एक एक फोर्स लक्षात राहील. इतकं सोपंही आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. तुम्हाला दिसण्यात थोडंसं मोठं करतो. ओके, चला काय बघायचं, इंटरमॉलिक्युल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय बघायचे आहेत आपल्याला, एक 4 ते 5 टाईप आहेत. किती आहेत, 5 टाईपमध्ये कुणाचं कशाबरोबर इंटरमॉलिक्युल फोर्स होतं तेवढं जर लक्षात दिलं तर मग ह्या टॉपिकमध्ये काय अवघड असं काही नाहीच आहे. बघा, इंटरमॉलिक्युल फोर्स म्हणजे तुम्ही शिकला मगाशी की दोन मॉलिक्यूल एकत्र येण्यासाठी, दोन ॲटम एकत्र येण्यासाठी जो फोर्स असतो त्या फोर्सला काय म्हटलं जातं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता फोर्स आहे, इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. कशामध्ये, बिटवीन आहे, बिटवीन 2 नेबरिंग मॉलिक्यूल. दोन जवळच्या मॉलिक्यूलला एकत्र आणण्यासाठी जी एनर्जी लागते, जे अट्रॅक्शन लागतं, त्या अट्रॅक्शनला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती टाईपचे आहेत, तर 5 टाईपचे आहेत. किती टाईपचे आहेत, 5. आता 1 बाय 1 मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करतो. सिंपल आहे. पहिलं लक्षात ठेवायचं आहे ते आहे डायपोल इंटरॅक्शन. कोणतं आहे बघा, डायपोल इंटरॅक्शन. मी ते दिलेल्या जर सिक्वेन्सनं लक्षात ठेवलं तर सगळं लक्षात राहील तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जम्बलिंगच होणार नाही ही जे सिक्वेन्स लक्षात ठेवलं तर. डायपोल काय, इंटरॅक्शन. तर डायपोल इंटरॅक्शनमध्ये काय होतं, तर डाय म्हणजे दोन, आणि पोल किती आहेत, 2 पोल आहेत. डायपोल म्हणजे 2 पोल आहेत. ह्या 2 पोलमधलं अट्रॅक्शन, डायपोल म्हणजे 2 पोलमधलं अट्रॅक्शन आहे, त्याला म्हटलं डायपोल इंटरॅक्शन. त्याला काय म्हटलं, डायपोल. आता ते कुणामध्ये होतं, 2 पोलार मॉलिक्यूलमध्ये होतं. लक्षात घ्या. आता मी 1 बाय 1 सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतोय.
थोडंसं लक्ष दिलं की इझिली होऊन जाईल. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे काय आलं, दोन मॉलिक्यूल मधला जो फोर्स आहे एकत्र आणण्यासाठीचा जो फोर्स आहे त्या फोर्सला म्हणलं आपण इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा त्याला आता नाव दिलं इंटरॅक्शन. आता कुणामध्ये ते आहे डायपोल डायपोल. डायपोल डायपोल डाय म्हणजे दोन, दोन पोल मधलं इंटरॅक्शन म्हणजेच डायपोल इंटरॅक्शन. ते कुणामध्ये होतं, कुणामध्ये होतं, दोन्हीही मॉलिक्यूल. हा क्वेश्चन असतो बघा, दोन्ही मॉलिक्यूल कसे असले पाहिजेत, पोलार पोलार असले पाहिजेत. इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. काय असला पाहिजे, पोलार पोलार. म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन कोणामध्ये होतं, दोन पोलार मॉलिक्यूलमध्ये होतं. दोन पोलार. पोलार म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंडमध्ये ज्या मॉलिक्यूलमध्ये जर दोन्ही ॲटम असेल, दोन इलेमेंट असेल, तर त्यांच्यामधली इलेक्ट्रॉन निगेटिव्ह डिफरन्स ज्याच्यामध्ये जास्त, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह डिफरन्स ज्याच्यामध्ये जास्त, त्याच्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं, पोलार मॉलिक्यूल म्हटलं जातं. बघा पोलार म्हणजे मी काय घेतलं बघा, एच एफ घेतलं. काय घेतलं, एच एफ. काय मॉलिक्यूल झाला, एच एफ मॉलिक्यूल झाला, हायड्रोजन फ्लोराईड. आता फ्लोरीन जर बघितलं याच्यामधला, तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, एच एफ मॉलिक्यूल. फ्लोरीन काय आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे हायड्रोजन काय आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्हच्या साईडला आहे. म्हणजे या दोघांमध्ये जर डिफरन्स बघितला तर तो लार्ज डिफरन्स आहे. कशामध्ये, इलेक्ट्रो निगेटिव्हिटीमध्ये. याचा अर्थ त्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो पोलार बॉन्ड आहे. म्हणजे मॉलिक्यूल काय तयार झालं, पोलार मॉलिक्यूल तयार झालं. म्हणजे जर डायपोल डायपोल इंटरॅक्शन करायचं असेल, डायपोल डायपोल, तर ते कोणामध्ये होतं, पोलार पोलार. पोलार मॉलिक्यूलमध्ये होतं, पोलार पोलारमध्ये होतं. इंटरॅक्शन बिटवीन पोलार मॉलिक्यूल्स, दोन पोलार मॉलिक्यूलमध्ये इंटरॅक्शन झालं. ओके, आता कसं होतं इंटरॅक्शन बघा. हा हायड्रोजन आहे, त्याच्याबरोबर बॉन्डिंग कोणाचं झाले, फ्लोरीन. एक मॉलिक्यूल झाला. हा हायड्रोजन, हा दुसरा फ्लोरीन, हा हायड्रोजन तिसरा. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक मॉलिक्यूल आहे, म्हणजे दोन मॉलिक्यूल झाले. आता कसं अट्रॅक्शन होतं, कसं इंटरॅक्शन होतं, तर काय होतं, निगेटिव्ह साईड, निगेटिव्ह चार्ज ऑफ वन पोलार मॉलिक्यूल. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुणाकडे आहे, तर तो आहे फ्लोरीनकडं. कुणाकडे आहे, फ्लोरीन. एच एफ, एच आणि एफ. आता निगेटिव्ह चार्ज कोणाकडे आहे, फ्लोरीनकडे. डेल्टा पण डेल्टा निगेटिव्ह म्हणून. हायड्रोजनकडे काय आहे, डेल्टा पॉझिटिव्ह. आता ह्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन झाले, हा दोन मॉलिक्यूल, हा एच एफ, हा एच एफ, हे दोघं ज्या बॉन्डनं तयार झाले बघा, हे दोघे एकत्र आले म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज ऑफ अनादर मॉलिक्यूल आणि निगेटिव्ह चार्ज ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल, हे दोघांमध्ये बॉन्डिंग होतं. म्हणजे पहिल्याचा निगेटिव्ह चार्ज दुसऱ्याचा पॉझिटिव्ह इलेमेंट आहे, म्हणजे जो निगेटिव्ह चार्ज इलेमेंट आहे दुसऱ्याचा पॉझिटिव्हली चार्ज इलेमेंट आहे, ह्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन होतं त्या इंटरॅक्शनला काय म्हटलं जातं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. त्याला काय म्हटलं जातं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन समजलं, दोन पोलार मॉलिक्यूलमध्ये होतं हे समजलं. जी एनर्जी लागते, दिस फोर्स आर जनरली वीक. हा कसा आहे, वीक फोर्स आहे. आणि जर एनर्जी ऑफ ऑर्डर जर विचारली, हाही क्वेश्चन विचारला जातो, ती किती आहे, ती आहे 3 to 4. किती आहे ते, 3 to 4 किलो जूल मोल. किती आहे ते, किलो जूल मोल इतकी एनर्जी लागते. ओके, काय आलं आपल्याला, काय दोन पोलार मॉलिक्यूलमध्ये होतं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पोलॅरिटी वाढली, पोलॅरिटी वाढली तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे ग्रेटर मोर पोलार सबस्टन्स ग्रेटर द स्ट्रेंथ ऑफ पोलार डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, समजले, काय अडचण आहे का, नाही. चला पुढचा पार्ट बघू. म्हणजे पहिला आपण बघितलं पोलार पोलार, म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन गरजेचं काय होतं की दोन पोलारमध्ये होतं, निगेटिव्ह चार्ज ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल इलेमेंट आणि पॉझिटिव्हली चार्ज ऑफ अनदर मॉलिक्यूल, ह्या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन झालं, इंटरॅक्शन झालं, त्याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हटलं. डायपोल डायपोल नंतर दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, इंड्यूस डायपोल. काय म्हणायचं, डायपोल डायपोल नंतर डायपोल इंड्यूस डायपोल मध्ये बघायचं. तर डायपोल म्हणजे आपल्याला काय आलं, पोलार, आणि ते कोणाबरोबर करायचं आहे, इंड्यूस डायपोल. थोडा एक वर्ड चेंज झाला फक्त. इथं वर काय होतं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन होतं, आणि आता आपल्याला काय बघायचं आहे, डायपोल इंड्यूस डायपोल बघायचं. काय बघायचं आहे, डायपोल इंड्यूस डायपोल. हे थोडंसं कमी करतो मी, येथेच एक्सप्लेन करतोय तुम्हाला, त्यामुळे हे जी तशी जास्त गरज नाही. ओके, चला. आता डायपोल आणि इंड्यूस डायपोल बघायचं आपल्याला. काय बघायचं, डायपोल आणि इंड्यूस डायपोल. तर डायपोल म्हणजे आता काय आलं, डायपोल म्हणजे कोण पाहिजे आपल्याला, पोलार मॉलिक्यूल पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, पोलार मॉलिक्यूल.
आणि इंड्यूस डायपोल म्हणजे कोणता पाहिजे आपल्याला, नॉन पोलार पाहिजे. काय पाहिजे, नॉन पोलार. म्हणजे जे बॉन्डिंग एक पोलार आणि दुसरा नॉन पोलारमध्ये होतं, पोलार आणि नॉन पोलारमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं, डायपोल इंड्यूस डायपोल. त्याला काय म्हटलं जातं, डायपोल इंड्यूस डायपोल. आणि हा जो इफेक्ट आहे तो कसा आहे, टेम्पररी इफेक्ट आहे. टेम्पररी डायपोल आर फॉर्म इन अ पोलार मॉलिक्यूल. म्हणजे इथं समजा HF घेतला असता आणि इथं कुठला बेन्झिन घेतला असता, म्हणजे कोणताही हायड्रोकार्बन C6H6 घेतला असता, तर हे सगळे काय झाले असते, तर ते नॉन पोलार. नॉन पोलार म्हणजेच काय, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स कसा पाहिजे, कमी पाहिजे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जर कमी असेल तर मग त्याच्यामध्ये तो मॉलिक्यूल होईल. म्हणजे C6H6 जर मॉलिक्यूल घेतला, C6H6, आणि ह्यांच्यामधला हा जो बॉन्ड तयार होईल या ठिकाणी, तो काय झाला, डायपोल इंड्यूस डायपोल झाला. काय झाला, हा डायपोल इंड्यूस डायपोल झाला. ह्या डायपोल डायपोलपेक्षा हा डायपोल इंड्यूस डायपोल हा कसा आहे, वीक आहे. कसा आहे तो, वीक. कारण या ठिकाणी दोन्ही, एक पॉझिटिव्ह चार्ज दुसरा निगेटिव्ह चार्ज, आणि हे दोघे एकमेकाबरोबर काय झाले, अटॅच झाले. दोघांकडून फोर्स आहे, पण ह्या ठिकाणी काय आहे की निगेटिव्ह चार्ज कोणाकडे प्रेझेंट आहे, पोलारकडे आहे. आणि मग तो डायपोल बरोबर नॉन पोलार बरोबर काय होणार आहे, बॉन्डिंग तयार करेल. मग त्याला काय म्हणलं आपण, डायपोल इंड्यूस डायपोल म्हटलं. काय म्हणलं त्याला, डायपोल. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, मग तुम्हाला लक्षात येते. आता पहिलं आपण डायपोल डायपोल बघितलं, आता त्यानंतर काय बघितलं, डायपोल इंड्यूस डायपोल बघितलं. ओके, त्यानंतर बघायचं आपल्याला थर्ड नंबरचा आयन. काय बघायचं आपल्याला, आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन. तर नावामध्ये समजते आपल्याला सगळं, त्यामुळे जास्त काय डोकं लावायला लागत नाही. डायपोल आहे याचा अर्थ कोण पाहिजे आपल्याला, तो पाहिजे पोलार मॉलिक्यूल. डायपोल पाहिजे म्हणजे कोण झाला, पोलार. आणि आयन याचा अर्थ आयन पाहिजे. आयन मध्ये परत दोन कोण असतात, एक आहे कॅटायन आहे, नाहीतर कोण आहे, आणायन. एक कॅटायन असेल किंवा आणायन असेल, आणि त्यांच्या बरोबर कोण मॉलिक्यूल करायचं आपल्याला, पोलार मॉलिक्यूल बरोबर आपल्याला रिएक्शन करायचं आहे. मग त्याला काय म्हणलं आपण, आयन डायपोल इंटरॅक्शन. काय म्हणलं त्याला आपण, आयन डायपोल. एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो आणि मग समजेल आपल्याला आयन डायपोल इंटरॅक्शनचं. बघा, NaCl नावाचा मॉलिक्यूल घेतला आपण. काय घेतला, NaCl. आणि NaCl नावाचा मॉलिक्यूल सोडियम क्लोराईड मी कशामध्ये ॲड केला, वॉटरमध्ये ॲड केला. NaCl मॉलिक्यूल वॉटरमध्ये ॲड केला. मग आता काय होईल याच्यामध्ये, तर Na आणि Clचं काय होणार आहे, वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर ते होणार आहे Na प्लस प्लस काय होणार आहे, Cl मायनस. काय होणार आहे, Na प्लस प्लस Cl मायनस. सिम्पल आहे. मग आता हे वॉटर मॉलिक्यूल जे दिलेलं आहे, आता वॉटर कसं लिहिणार आपण, हा O, इथं H, इथं H, ह्याच्याकडे लोन पेअर प्रेझेंट आहे, इथं ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, असे खूप सारे वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. आणि खूप साऱ्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय प्रेझेंट आहे आपला, हा Na प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, Na. मग हा Na इथं आला, ह्याच्यावर चार्ज काय, पॉझिटिव्ह, आणि ह्याच्यावर चार्ज काय, निगेटिव्ह. मग हा निगेटिव्ह चार्ज काय केलं जातं, ह्या आयन बरोबर, कॅटायन बरोबर काय केलं जातं, बॉन्डिंग केलं जातं. म्हणजे Na बरोबर ह्या वॉटर मॉलिक्यूलनं काय केलं, हे बाइंडिंग केलं. त्याला काय म्हणलं जातं, आयन डायपोल इंटरॅक्शन. काय म्हणलं त्याला, आयन डायपोल इंटरॅक्शन. सोपं आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन. मग आता हे Cl बरोबर करणार नाही का, तर करणार. मग Cl बरोबर कसं करू शकतो केला, तर हा Cl घेतला मी, Cl मायनस. आता H2 मॉलिक्यूल मगाच्या सारखंच लिहिलं आपण, इथं H, इथं O, इथं H, इथं H, O, इथं H, त्यानंतर इथं O, इथं H, इथं H, H, O, H. आता बॉन्डिंग मात्र कोणाबरोबर होणार, ऑक्सिजन बरोबर होणार आहे का, तर नाही होणार आहे, कारण ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे. मग हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग होईल. कशाबरोबर होणार आहे, ते हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग होईल. आता की ह्या दोघांमध्ये जर बघितलं आपण, Na बरोबर बॉन्डिंग होऊ शकतं आणि Cl बरोबर बॉन्डिंग होऊ शकतं. मग ह्याच्यामधलं स्ट्रॉंगेस्ट बॉन्डिंग कुणाबरोबर असणार आहे, तर तो Na बरोबर असेल. ज्याची साईज कमी, लक्षात घ्या, ज्याची साईज कॅटायन आहे, ज्याची साईज काय पाहिजे, कमी असेल, त्या ठिकाणी जे बॉन्डिंग जास्त होतं. म्हणजे आयन डायपोल इंटरॅक्शनची स्ट्रेंथ कशावर डिपेंडंट आहे, तर साईज ऑफ आयन्सवर. कशावर डिपेंडंट आहे, साईज ऑफ आयन्स. जेवढी आयनची साईज कमी तेवढे इंटरॅक्शन जास्त, जेवढे आयनची साईज कमी तेवढे इंटरॅक्शन काय असेल, जास्त असेल. म्हणजे Na बरोबर इंटरॅक्शन काय असणार आहे, जास्त असेल, ॲज कम्पेअर टू काय असणार आहे, Cl मायनस. याचा अर्थ क्वेश्चन आपल्याला 3 नंबरचा टाईप जर बघितला, ह्याच्यामध्ये आपल्याला समजले की आयन म्हणजेच कॅटायन किंवा आणायन आणि पोलार मॉलिक्यूल ह्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन होणार आहे, त्या इंटरॅक्शनला आपण म्हणलं आयन डायपोल इंटरॅक्शन. काय म्हणलं त्याला, आयन डायपोल इंटरॅक्शन. चला पुढचा पार्ट बघून घ्या आपण. म्हणजे आपण सिक्वेन्सने लक्षात ठेवलं, एक डायपोल इंटरॅक्शन, त्यानंतर डायपोल इंड्यूस डायपोल, थर्ड आयन डायपोल, ओळीनं आपण पाहिलं.
त्यानंतर लक्षात ठेवायचं लंडन डिस्पर्शन फोर्स काय बघायचं आपल्याला, लंडन डिस्पर्स. ओळीन लक्षात ठेवलं की तुम्हाला येईलच, काय अडचण नाही. त्यानंतर पुढचा पार्ट कुठला बघायचा आपल्याला, हा म्हणजे कोणता आहे तो, लंडन डिस्पर्शन फोर्स. काय बघायचं आपल्याला, लंडन डिस्पर्शन फोर्स. हा लंडन डिस्पर्शन फोर्स कसा आहे, तर दोन्ही काय आहे, तर नॉन पोलार मॉलिक्यूल आहेत. कसे आहेत, दोन्ही नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये होणार, नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये. तर दोघं नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये आहे. जो लंडन डिस्पर्शन फोर्स आहे त्याच फोर्सला अजून एक नाव दिलं जातं, त्याला म्हणलं जातं वंडर वॉल फोर्स. काय म्हणलं त्याला, वंडर वॉल्स फोर्स. आता वंडर वॉल फोर्स कसा आहे, तो खूप वीक आहे, तो इझिली काय होतो, ब्रेक होतो. दोन नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये जे अट्रॅक्शन होतं दोन नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये, तर ते जे काय होणार आहेत की लंडन डिस्पर्शन फोर्स त्याच्यामध्ये तयार होईल. आणि ह्याचे इंटरॅक्शन जे आहे ते विकेस्ट इंटरमॉलिक्यूल फोर्स आहे. म्हणजे आतापर्यंत बघितलेल्यामध्ये सगळ्यात कमी जो असेल तो काय असणार आहे, वंडरवॉल फोर्स. त्यालाच काय म्हणलं आपण, लंडन डिस्पर्शन फोर्स. आणि लंडन डिस्पर्शन फोर्स कशामध्ये होतं, दोन नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये होतं. दोन नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये जे इंटरॅक्शन होतं त्या इंटरॅक्शनला लंडन डिस्पर्शन फोर्स म्हटलं जातं. ओके. त्यानंतर शेवटचा पॉईंट याच्यामधला, तर त्याला म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. काय बघायचं आपल्याला, हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये परत दोन टाईप्स आहेत बघा, की त्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारला जातो, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा, एक आहे काय, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे हायड्रोजन बरोबर जे बॉन्ड होणार आहे. पण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघा, हे काय आहे, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ डायपोल इंटरॅक्शन. कसं आहे ते स्पेशल, कुणाबरोबर होणार आहे, हायड्रोजन काय होतं, अटॅच होतो कुणाबरोबर, निगेटिव्हली चार्ज बरोबर. म्हणजे हायड्रोजन जो आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो अटॅच कुणा होणार आहे, नायट्रोजन होईल, ऑक्सिजन बरोबर होईल, फ्लोरीन बरोबर होईल. नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे आणि त्यांच्याबरोबर तो काय होणार आहे, इंटरॅक्शन होणार आहे. मग या सगळ्या फोर्समध्ये जेवढं बघितलेलं आहे ते काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंगर आहे. सगळ्या फोर्समध्ये जर बघितलं आपण, हे 5 फोर्स बघितले, या 5 फोर्समधलं स्ट्रॉंगेस्ट जी इंटरॅक्शन आहे ते काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, स्ट्रॉंगेस्ट. पण कशापेक्षा कमी आहे, तर आयोनिक बॉन्ड आणि ट्रू कोव्हॅलंट बॉन्ड ह्यापेक्षा काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंगची जी स्ट्रेंथ आहे ती कशी राहणार आहे, कमी होणार. आपण हे दोन पार्ट तेवढं आता एक्सप्लेन करू, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग काय, इज स्पेशल टाईप ऑफ डायपोल इंटरॅक्शन आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बघितलं काय, की नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बरोबर तो काय करतो, बॉन्ड फॉर्मेशन करतो. हायड्रोजन बॉन्ड जनरली स्ट्रॉंगर दॅन, तेही आपण पॉईंट बघितलं. आपल्याला फक्त 2 पॉईंट बघायचे, ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दोन एक्झाम्पल घेतो, मग आपल्याला समजेल कशाला इंटरमॉलिक्युलर म्हणायचं आणि कशाला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणायचं. ओके. थोडंसं इरप करतो मी आता, हे झालं असेल तुमचं बघून. ओके. हायड्रोजन बॉन्डिंगचा आपण 2 पॉईंट्स इथे एक्सप्लेन करू. आणि इंट्रामॉलिक्युलर. इंटर म्हणजे काय, 2 डिफरंट मॉलिक्यूलमध्ये होतं. डिफरंट मॉलिक्यूल, 2 वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जे इंटरॅक्शन होतं, म्हणजे 2 डिफरंट मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग झालं तर त्याला काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय, एकाच मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर त्याला काय म्हणायचं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एक एक्झाम्पल घेऊ आपण, मग समजेल. आर्थो नायट्रोफेनॉल. काय बघायचं आपल्याला, आर्थो नायट्रोफेनॉल. आता आपल्याला आर्थो नायट्रोफेनॉल आपल्याला काय करायचं, स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. ओके.
मग आर्थो नायट्रोफेनॉलमध्ये हे काय तयार झालं, तर हे सायक्लोहेक्झिन आहे. ओके, याला काय केलं, बॉन्ड टाकलं, याचं नाव काय झालं, बेन्झिन झालं. त्यानंतर आपल्याला फेनॉल पाहिजे, मग ह्याला काय केला, OH जोडला, काय तयार झाला, फेनॉल झाला. आता आर्थो पोझिशनला कोण पाहिजे, नायट्रोजन पाहिजे. मग मी आर्थो पोझिशनला काय केला, नायट्रो ग्रुप केला. तर नायट्रोचं मी काय केलं, या ठिकाणी काय केलं, ऑक्सिजन, या ठिकाणी डबल बॉन्ड ऑक्सिजन, हे ऑक्सिजनवर चार्ज झाला निगेटिव्ह. आता हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, ह्या दोघांमध्ये काय तयार होतं, बॉन्डिंग तयार होतं. हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये काय होतं, बॉन्डिंग. जर असं बॉन्डिंग झालं तर तो सगळ्यात स्टेबल मॉलिक्यूल असतो. काय होतो, हा स्टेबल मॉलिक्यूल राहतो. यांच्यामध्ये जर बॉन्डिंग झालं तर स्टेबल, हा बॉन्ड काय ब्रेक होत नाही. मग हा जो बॉन्डिंग झालं, हा ज्या बॉन्डिंगला आपण काय म्हणलं, हायड्रोजन बरोबर झालं. मग अशी बघितलं, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीन कोणाबरोबर होतं, ते स्पेसिफिकली ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे आणि फ्लोरीन आहे. हां, मग काय झालं, यांच्यामध्ये जे बॉन्डिंग झालं, हा ऑक्सिजन आणि फ्लोरीन मॉलिक्यूल वेगळा आहे का, एकच मॉलिक्यूल आहे. कोणता आहे, आर्थो नायट्रोफेनॉल. यांच्यामध्ये जे बॉन्डिंग झालं, एकामध्येच झालं, मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूलमध्येच झालं, तर त्याला म्हणायचं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारतात. काय विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग बॉन्डिंग इज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तुम्हाला काही ऑप्शन दिले जातील आणि त्याच्यामध्ये कुठं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेलं आहे हे ओळखायला सांगितलं जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी झालं. फॉर एक्झाम्पल, मग एक दिलं आपण HF मॉलिक्यूल, मग असे बघितलं होतं आपण, HF. आता हे दोघांमध्ये जे बॉन्डिंग झालं, तर हा काय झाला, हे बॉन्डिंग जर झालं असेल तर हा एक वेगळा मॉलिक्यूल आहे, हा एक वेगळा मॉलिक्यूल आहे, आणि ह्यांच्यामध्ये जर बॉन्डिंग झालं तर त्या मॉलिक्यूलला काय म्हणलं जातं, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणलं त्याला, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूलमध्ये जे बॉन्डिंग झालं त्या मॉलिक्यूलला काय म्हणलं जातं, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, हे समजले. सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. सिक्वेन्स चेंज केला तर मग जम्बलिंग होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा डायपोल डायपोल इंटरॅक्शन, त्यानंतर डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, त्यानंतर आयन डायपोल इंटरॅक्शन, लंडन डिस्पर्शन फोर्स किंवा वंडरवॉल फोर्स, आणि त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग. डायपोल डायपोलमध्ये दोन पोलार मॉलिक्यूल, डायपोल इंड्यूस डायपोलमध्ये एक पोलार दुसरा नॉन पोलार, आयन डायपोलमध्ये एक आयन दुसरा पोलार, त्यानंतर लंडन डिस्पर्सिव्ह फोर्समध्ये काय, दोन्ही नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये, आणि थर्ड काय, हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर, फ्लोरीन बरोबर किंवा नायट्रोजन बरोबर, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज बरोबर जी बॉन्डिंग तयार करतो त्याला हायड्रोजन बॉन्डिंग. जर एकाच मॉलिक्यूलमध्ये होत असेल त्याला इंट्रामॉलिक्यूल, दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये होत असेल तर त्याला इंटरमॉलिक्यूल. हे सगळे इंटरमॉलिक्यूल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. या सगळ्या फोर्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग कसं आहे, स्ट्रॉंगेस्ट आहे ॲज कम्पेअर टू हे बाकीचे. आणि वीक कशापेक्षा आहे, तर ट्रू कोव्हॅलंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड ह्यापेक्षा वीक आहे. पण हे जे बाकीचे चार फोर्स आहेत त्यापेक्षा काय आहेत, तो ज्याची स्ट्रेंथ कशी आहे तर जास्त आहे. चला पुढचं बघू. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे लॉज आहेत, हे लॉज लक्षात ठेवायचे. लॉजचे काय लक्षात ठेवायचे, तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावर, प्रत्येक फॉर्म्युल्यावर तुम्हाला क्वेश्चन्स तयार होतो, प्रत्येक फॉर्म्युल्यावर क्वेश्चन्स तयार होतो. त्यामुळं ओके, मग आपण वन बाय वन सगळे फॉर्म्युले बघू, वन बाय वन. आणि मग याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल येतील ते आपण पुढच्या लेक्चरला जे आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन्स, MCQचे क्वेश्चन्स जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेत किंवा या कन्सेप्टवर आहेत, ते सगळे क्वेश्चन्स आपण काय करणार आहे, सॉल्व करणार. फक्त वन बाय वन आपल्याला हे लॉज लक्षात ठेवायचे. हे आयडियल गॅस इक्वेशन कुठे गेलं, आयडियल गॅस इक्वेशन या तिन्हीचे कॉम्बिनेशन आहे. कोणाचे, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅद्रोज लॉ. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवॅगॅद्रोज लॉ. बॉयल्स लॉ काय सांगतोय किंवा चार्ल्स लॉ काय सांगतोय, अवॅगॅद्रो काय सांगतोय, आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन कायम लक्षात राहतं. ती सिंपल आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, PV इज इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे ते, PV इज इक्वल टू NRT. सोल्युशन कसं असलं पाहिजे, आयडियल गॅस इक्वेशन असलं पाहिजे. असेलच असं नाही. PV इज इक्वल टू काय, NRT. PV इज इक्वल टू NRT हे माहीत असतं आपल्याला. मग आता बॉयल्स लॉ जर बघा, हे सगळ्यापासून तो तयार झाला असला, लक्षात घ्या, हे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅद्रोज लॉ आणि हे सगळे एकत्र येऊन आपला कोण तयार झाला, आयडियल गॅस इक्वेशन तयार झालं, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तरी पण आपण लक्षात काय ठेवायचं, ते डायरेक्ट आयडियल गॅस इक्वेशन ठेवायचं, त्याच्यावरून हे सगळं लक्षात राहतं. हां, बघा, पहिला लॉ कोणता आहे, बॉयल्स लॉ आहे. कोणता लॉ, बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉमध्ये काय आहे की प्रेशर कशाबरोबर आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आता मी सगळे डेरिव्हेशन सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. प्रेशर काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाबरोबर, व्हॉल्यूम. PV सोडून जे आहे ते काय असणार आहे, ते कॉन्स्टंट असणार. PV सोडून म्हणजे काय मिळालं, हा कॉन्स्टंट कोणाला, तर N कॉन्स्टंट आला, आणि काय मिळालं आपल्याला की टेम्परेचर काय आला, कॉन्स्टंट. हे दोन्ही काय मिळालं आपल्याला,
कॉन्स्टंट मिळालं. म्हणजे पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय मिळाला, सॉरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम मिळाला. चला दुसरे इक्वेशन, हे पहिले इक्वेशन झालं. चार्ल्स लॉ काय सांगतोय, चार्ल्स लॉ सांगतोय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, टेम्परेचर आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, टेम्परेचर आहे. म्हणजे काय गेलं आपल्याला, तर टेम्परेचर नंतर काय केलं, व्हॉल्यूम गेला आणि काय केला, प्रेशर. याचा अर्थ हे दोन्ही काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. त्यानंतर कोणाला, ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर काय सांगतोय, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर, नंबर ऑफ मोल्स बरोबर. कशाबरोबर, नंबर ऑफ मोल्स. मग काय गेलं, व्हॉल्यूम गेला नाही, टेम्परेचर आणि काय गेला, प्रेशर. याचा येस, टेम्परेचर आणि प्रेशर. आता इथं एन चुकलेलं आहे, इथं काय पाहिजे, टेम्परेचर आणि काय पाहिजे, प्रेशर पाहिजे. हे दोन्ही काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. ओके, आता हे इक्वेशन थोडंसं रिअरेंज केलं, हे रिअरेंज केलं आणि रिअरेंज केल्यानंतर काय होणार आहे, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाबरोबर मिळणार आपल्याला, प्रेशर. फक्त काय केलं मी, हे इक्वेशन इथं रिअरेंज केलं आणि ह्या तिन्ही इक्वेशन काय बघितलं, एका साईडला व्हॉल्यूम आहे आणि बाकीचं, मग मी काय केलं, हे कंबाईन केलं. म्हणजे इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 हे 3 इक्वेशन काय केले, कंबाईन केले. मग मला इक्वेशन मिळालं, व्हॉल्यूम काय डायरेक्टली प्रोपोर्शनल कुठं कुठं आहे, तर टेम्परेचर बरोबर आहे. अजून कुठं आहे, नंबर ऑफ मोल बरोबर आहे. आणखी कुठं आहे, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कोणाबरोबर आहे, प्रेशर बरोबर. म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाबरोबर मिळालं, प्रेशर. म्हणजे इक्वेशन काय मिळालं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाबरोबर मिळालं, प्रेशर बरोबर. आता ही प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकलं, त्या ठिकाणी इज इक्वल घेतला आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. आर म्हणजे काय मिळालं मला, एन आर टी आपण काय मिळालं, पी मिळालं. पी इकडे डिवाइड आहे, इकडे आलं मल्टिप्लाय झालं, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एन आर टी. हे इक्वेशन म्हणजेच कोणतं आहे, ते आयडियल गॅस इक्वेशन आहे. ते काय, आयडियल गॅस इक्वेशन. मग काही क्वेश्चन्स तुम्हाला आयडियल गॅसवर विचारले जातील, काही क्वेश्चन्स सेपरेट लॉजवर विचारले जातील. बॉयल्स लॉ काय, चार्ल्स लॉ काय, ॲव्होगॅड्रोज लॉज काय आहेत, तर त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. बघा आता हे आपण काय करू, एक्सप्लेन करू, सॉल्व करून घेऊ इक्वेशन. म्हणजे आपल्याला काय होते पहा. पहिल्यांदा काय सांगितले, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाबरोबर दिले, व्हॉल्यूम बरोबर, किंवाच व्हॉल्यूम कशाबरोबर आहे, पी बरोबर. मग आता मी काय केलं, ह्याच्या ठिकाणी कॉन्स्टंट पुट केला. बघा इक्वेशन लक्षात घ्या, आता मी समोर लिहितो म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. पी, आता एकच इक्वेशन घेऊ आपण, पी इज इक्वल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इज इक्वल टू काय केलं मी, के नावाचा कॉन्स्टंट घेतला. काय घेतला, के नावाचा कॉन्स्टंट. आता पहिला आहे ह्याला म्हणलं K1 म्हणलं, समजा K1 डिवाइड बाय काय मिळालं मला, तर मिळालं व्ही. K1 आपण काय मिळालं, व्ही. आता व्ही इकडे मल्टिप्लाय, सॉरी डिवाइड आहे, इकडे आलं काय होणार, मल्टिप्लाय. म्हणजे काय म्हणणार आपल्याला, पी व्ही इज इक्वल टू काय मिळणार मला, K1. असे एक प्रेशर आहे, असे खूप प्रेशर आहेत, 2 प्रेशर आहे, 3 प्रेशर आहे. व्हॉल्यूम तसंच, सॉरी एक मिनटं, हॅलो, ओके. आता प्रेशर काय आहेत, वेगवेगळे प्रेशर असतील. आपण 2 बिकर घेतले, त्यांची व्हॉल्यूम, त्याचा प्रेशर चेक केला. मग आपल्याला हे जे इक्वेशन, फायनल इक्वेशन मिळतं, P1 V1 इज इक्वल टू काय मिळतं, P2 V2. आणि हे इक्वेशनचा आपल्याला यूज करायचा आहे आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. मी इथं ब्रॅकेटमध्ये इक्वेशन लिहून टाकतो. P1 V1 इज इक्वल टू काय मिळालं, इथं आपल्याला P2 V2 मिळालं. आता चार्ल्स लॉचं बघून घ्या. V इज काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर आहे. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. म्हणजे काय तयार झालं असतं रे, V इज इक्वल टू काय मिळालं असतं, K2T मिळालं असतं. K2T, K2 कॉन्स्टंट, K1 घ्या, K2 घ्या, त्याचा काही संबंध नाही. K2 म्हणजे काय, आता हे दुसरी इक्वेशन आहे म्हणून त्याला K2 घेतलं. आता टी इकडं मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय झालं, डिवाइड झालं. म्हणजे इक्वेशन मला V अपॉन टी इज इक्वल टू काय मिळालं मला, K2. असे खूप सारे व्हॉल्यूम, खूप सारे टेम्परेचर. याचा अर्थ इक्वेशन तयार झालं, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. हे इक्वेशन आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, फॉलो करायचं. चला ह्याच्यामध्ये इक्वेशन बघून घेऊ. काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये इक्वेशन, तर ॲव्होगॅड्रो नंबर काय दिलेला, व्हॉल्यूम इज इक्वल टू, आता K3 घेतला, K3 आला एन, एन इकडं मल्टिप्लाय, इकडे आला डिवाइड झाला. म्हणजे व्ही आपण काय होणार आहे, एन होणार आहे, इज इक्वल टू काय आला, K3. म्हणजे इक्वेशन मिळालं, V1 अपॉन N1 इज इक्वल टू V2 अपॉन N2. अशा पद्धतीचं हे इक्वेशन काय झालं, तयार झालं. ओके, म्हणजे मी काय सांगतोय, हे जरी लॉज आहेत आपले, हे जे प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, त्याच्याहीपेक्षा
पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यापासून हा फॉर्म्युला तयार झाला, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. डायरेक्ट ह्याच्यावर येतील का क्वेश्चन, तर त्याची पॉसिबिलिटी कमी आहे. डायरेक्ट कशावर क्वेश्चन येणार तुम्हाला, हे न्यूमेरिकल्सवर येणार. मॅक्झिमम क्वेश्चन्स न्यूमेरिकलवरच आहेत. तर हे न्यूमेरिकलसाठी हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढे ह्याच्यापासून आपल्याला माहिती आहे की हे इक्वेशन तयार झालं, जे आपण प्रूव्ह करून पण दाखवलं. पी व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, NRT, त्याला काय म्हणलं आपण, आयडियल गॅस इक्वेशन म्हटलं. त्याच्या पुढं जाऊन काय बघायचं आपल्याला, कंबाईन गॅस लॉ. आता कुठे गेलं, हा जो एकत्र केला आपण, हे सगळं काय केलं, एकत्र केले. बघा हे एकत्र केल्यानंतर काय होणार आहे, बघा ही प्रेशर आहे, इकडे कोण आहे, डिवाइड आहे. इकडे आलो काय झाला असता, तर मल्टिप्लाय झाला असता. बघा हे इक्वेशन मी तुम्हाला हे दाखवतोय तुम्हाला, कंबाईन्स लॉ. मग काय मिळालं असतं, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, NT अपॉन काय मिळालं आपल्याला, P मिळालं. आपण ते सॉल्व्ह करून घेतलं आणि आपल्याला इक्वेशन मिळालं होतं, V इज इक्वल टू NRT अपॉन काय मिळालं होतं आपल्याला, P मिळालं होतं. हे सगळे लॉ आपण एकत्र आणले. आता P इकडे डिवायडेड आहे, इकडे आल्यावर काय झाला, तो मल्टिप्लाय झाला. म्हणजे काय झालं, PV इज इक्वल टू काय मिळालं, NRT. PV इज इक्वल टू काय मिळालं मला, NRT मिळालं. आता N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स आहे, आणि R म्हणजे काय, रिअल गॅस कॉन्स्टंट आहे, किंवा त्याला आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हटलं. रिअल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्स, हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे ॲट अ नंबर ऑफ मोल्स सेम आहे, आणि रिअल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर, टेम्परेचर मिळालं. म्हणजे तर इज इक्वल टू घेतला असता तर PV आपण काय मिळालं असतं आपल्याला, T इज इक्वल टू काय मिळालं असतं आपल्याला, NR मिळालं. हे दोन्ही कॉन्स्टंट आहे. मग हेच जर पाहिलं आपण, हे कंबाईनमध्ये केलेलं आहे, काय मिळालं आपल्याला, P1 V1 इज अपॉन T1, P1 V1 इज इक्वल टू T1 अपॉन काय झालं, सॉरी, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2, P2 V2 अपॉन T2. आणि हे इक्वेशन जर कंबाईनसाठी वापरायचं असेल ते वापरायचं. ह्या सगळ्यामध्ये एक लॉ एक राहिला, म्हणजे जो कंबाईन नाही आहे, ह्याच्यामध्ये येत नाही, तो काय आहे, तो कशाच्या रिलेटेड आहे, तो प्रेशरच्या रिलेटेड आहे. हाही लक्षात ठेवायचं. ह्याचेही क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल. ह्याची इक्वेशन कसं तयार होतं बघा, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे कधी फक्त गॅसेस मॉलिक्युल असेल तर, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर कधी गॅसेस मॉलिक्युल असेल तर. ओके, मग काय केलं मी, P इज इक्वल टू, ह्याला काय दिलं, कॉन्स्टंट लिहिला, K4 लिहिला, इंटू T लिहिला. ओके, पुढं बघा काय मिळालं आपलं, T मल्टिप्लाय, इकडे आल्यावर डिवाइड झाला, P अपॉन T इज इक्वल टू काय मिळालं, K4. याचाच अर्थ P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन काय मिळालं आपलं, T2. म्हणजे हे सगळे जे लॉज दिसतात आपल्याला, जे मी परत कन्वर्ट केले, हे लॉज आहेत, आणि लॉजपासून आपण तयार काय केले, फॉर्म्युले क्रिएट केले. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. इक्वेशन आपला एकच, आयडियल गॅस इक्वेशन. त्यानुसार हे लक्षात ठेवलं, बॉईज लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ, गे लुसेक लॉ, कंबाईन्स लॉ. त्यानंतर आरची व्हॅल्यू पुढे जाऊन आपल्याला बघायचे आहेत. आरची युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्यांच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल्स येतील, त्यावेळी आपल्याला ते सॉल्व्ह करायला मदत होईल. चला पुढचं बघून घेऊ आपण. आता मी सांगितलं ते युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किंवा रिअल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल लॉ कॉन्स्टंट. आपल्याला काय बघायचं आहे, आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे कोणत्या इक्वेशनमध्ये आपल्याला आरची व्हॅल्यू कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला ॲड करायचे, ते फक्त आपल्याला बघावं लागेल. बाकी याच्यात काही विशेष नाही. प्रेशर माहिती आहे आपल्याला, पास्कलमध्ये मेजर करतो, ATM ॲटमॉस्फिअरमध्ये मेजर करतो, मिलीमीटर मर्क्युरीमध्ये मेजर करतो, बारमध्ये मेजर करतो. हे सगळे युनिट्स आहेत. पण SI युनिट आपलं काय आहे, पास्कल, आणि पास्कलमध्ये आपण काय करतो, हे मेजर करतो. जर पास्कल हे SI युनिट असेल तर व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, तर ते मीटर क्यूब आहे. व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे, मीटर क्यूब आहे. नंबर ऑफ मोल्स ही कायम मोल कशामध्ये, मोलमध्ये असेल, आणि टेम्परेचर कायम कशामध्ये असतं, ते केल्विनमध्ये असतं. टेम्परेचर कायम कशामध्ये आहे, केल्विनमध्ये. म्हणजे जर प्रेशर कशामध्ये दिला, पास्कलमध्ये, व्हॉल्यूम कशामध्ये, मीटर क्यूबमध्ये, याचा अर्थ SI युनिट इंटरनॅशनल स्टँडर्ड ही व्हॅल्यू जी दिलेली असेल ती फिक्स आहे. लक्षात घ्या, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. काय, पर केल्विन, जूल पर केल्विन पर मोल, कधी पास्कलमध्ये असेल तर. जर आपल्याला प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये दिलं असेल, ॲटमॉस्फिअर हे मोल आणि टेम्परेचरमध्ये काही चेंज होत नाही. मोलमध्येच मेजर करणार, टेम्परेचर केल्विनमध्येच मेजर करणार, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. चेंज कशामध्ये आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम. SI युनिट प्रेशरचं काय आहे, पास्कल, व्हॉल्यूमचं काय आहे, मीटर क्यूब. अशा वेळी जे गॅस कॉन्स्टंट आपल्याला मिळाला तो किती मिळाला, 8.314 जूल पर केल्विन पर मोल इतका मिळाला. जर ॲटमॉस्फिअरमध्ये असेल, काय असेल, ॲटमॉस्फिअरमध्ये असेल,
आणि व्हॉल्यूम जर डीएम क्यूबमध्ये असेल तर डीएम क्यूब म्हणजेच काय आहे ते, तर ते लिटरच आहे. डीएम क्यूब म्हणजेच काय, डीएम क्यूबमध्ये असेल, हां बरोबर आहे, डीएम क्यूब ॲटमॉस्फिअर आणि डीएम क्यूबमध्ये दिलेलं असेल तर व्हॅल्यू सेमच आहे बघा, काही बदल नाही दोन्ही व्हॅल्यूमध्ये, फक्त युनिट चेंज केलेलं आहे. किती दिलेलं आहे, 0.0821 ॲटमॉस्फिअर डीएम क्यूब पर केल्विन पर मोल. आणि इथं काय केलेलं आहे, ही बघा एक लक्ष द्या आता थोडंसं, प्रेशर इथे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, इथे प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, इथं मोलमध्ये आहे, इथे मोलमध्ये आहे, हे केल्विन आहे, हे केल्विन आहे. आणि मी काय सांगतो, डीएम क्यूब म्हणजेच लिटर, डीएम क्यूब म्हणजेच काय, लिटर म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन वगैरे काय, 1 डीएम क्यूब इज इक्वल टू 1 लिटर, म्हणजे काहीच गरज नाही काही करेक्शन करायची. बघा करेक्शन म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याची, दोघांची व्हॅल्यू सेमच आहे, 0.821 0.821, फक्त युनिट या ठिकाणी डीएम क्यूब म्हणले आणि या ठिकाणी फक्त काय लिहिले, लिटरमध्ये लिहिले. कारण मी 1 डीएम क्यूब म्हणजेच 1 लिटर, त्यामुळे त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये काही फरक पडत नाही. ही व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. काही वेळा तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करत असताना, काही वेळा न्यूमेरिकल सॉल्व करत असताना तुम्हाला व्हॅल्यू, काही वेळा न्यूमेरिकल सॉल्व करत असताना तुम्हाला काय दिले जाईल, व्हॅल्यू दिली जातील आरच्या. जर नाहीच दिली तर मात्र तुम्हाला, जर प्रेशर पास्कलमध्ये असेल तर तुम्हाला 8.314 जूल पर केल्विन पर मोल ही व्हॅल्यू घ्यावी लागते. तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, आता आपल्याला माहिती आहे इक्वेशन आपण फाइंड आउट केलं, आयडियल गॅस इक्वेशन काय मिळालं आपल्याला, पी व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एन आर टी मिळालं. पी व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एन आर टी. आता पी व्ही इज इक्वल टू एन आर टी जर मिळालं असेल तर आता आपण काय केलं की एन आर टी इकडं डिवाइड केलं, म्हणजे इकडं काय, एन सुरुवातीला मल्टिप्लाय मग आर मल्टिप्लाय असं करत करत मी आणलं, मग आपल्याला काय मिळालं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी इज इक्वल टू किती मिळालं मला, 1 मिळालं. किती मिळालं, 1, तर काहीच नाही म्हणजे 1. आणि मग पी व्ही इज इक्वल टू एन आर टी झाला आणि इथं 1 आलं, म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, या पी व्ही अपॉन एन आर टीलाच काय म्हणलं जातं, झेड. आणि झेड म्हणजेच काय, तर झेड म्हणजेच कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. झेड म्हणजेच काय, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर जो आहे, झेड म्हणजे काय, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, तो जर 1 असेल, जर तो 1 असेल तर त्याला म्हणायचं आयडियल गॅस. त्याला काय म्हणायचं, आयडियल गॅस. कधी झेड इज इक्वल टू काय असेल, 1 असेल. मग काय असणार आहे, ज्यावेळी झेड इज इक्वल टू 1 असेल तर डायरेक्टली समजलं आपल्याला तो कोण आहे, आयडियल गॅस. मग कधी कधी म्हणजे काय, झेड नॉट इक्वल टू 1 असेल, झेड नॉट इक्वल टू 1 म्हणजे झेड 1 पेक्षा कमी असेल किंवा झेड 1 पेक्षा जास्त असेल. मग अशा दोन कन्सेप्ट आपल्याला तयार होतात. झेड नॉट इक्वल टू 1 मध्ये, झेड नॉट इक्वल टू 1 मध्ये दोन कन्सेप्ट झाली तयार. एक काय झाली, एक झेड काय असेल, लेस दॅन 1 असेल, नाहीतर झेड ग्रेटर दॅन 1 असेल. झेड काय असेल, लेस दॅन 1 असेल, नाहीतर झेड ग्रेटर दॅन 1 असेल. जर झेड लेस दॅन 1 असेल, 1 पेक्षा कमी असेल, तर जे डेव्हिएशन दाखवलं जातं ते डेव्हिएशन काय असतं, निगेटिव्ह डेव्हिएशन असतं. काय असतं ते, निगेटिव्ह डेव्हिएशन. आणि झेड जर ग्रेटर दॅन 1 असेल, एकच मिनिट, दोघं इथं काहीतरी टायपिंग मिस्टेक झालेलं आहे, थोडंसं चेक करतो. ओके, त्या ठिकाणी ही झालेलं आहे, इथं पाहिजे ग्रेटर दॅन 1, इथं लेस दॅन. आणि जर झेड काय असेल, ग्रेटर दॅन 1 असेल, तर ते जे डेव्हिएशन असेल त्या डेव्हिएशनला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ओके, सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काय, आरची व्हॅल्यू तर आपल्याला माहीत झाली 8.314 जूल पर केल्विन पर मोल लक्षात ठेवायचे. जर प्रेशर पास्कलमध्ये असेल, व्हॉल्यूम कशामध्ये असणार आहे, मीटर क्यूबमध्ये असेल, अशा वेळी म्हणजे एसआय युनिट असेल तर 8.314 जूल पर केल्विन पर मोल असणार आहे. आणि बाकीची जर व्हॅल्यू बघितली, ॲटमॉस्फिअरमध्ये जर दिलेलं असेल प्रेशर तर 0.0821 वापरायचं. किती, 0.0821. त्यानंतर आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बघितलं, पी व्ही आपण एन आर टी इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते, 1.
म्हणजे झेड इज इक्वल टू जर 1 आले तर त्याला म्हणायचं आयडियल गॅस, आणि झेड नॉट इक्वल टू 1 आले तर त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट पडतील. झेड इज ग्रेटर दॅन 1 असेल आणि झेड इज लेस दॅन 1 असेल. झेड इज लेस दॅन 1 असेल तर जे डिव्हिएशन असेल ते निगेटिव्ह डेव्हिएशन, आणि झेड इज ग्रेटर दॅन 1 असेल तर जे डेव्हिएशन असेल ते कोणतं असणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल. समजते काय अडचण आहे का इथेपर्यंत? ओके, चला पुढचा पार्ट बघून घेऊ आपण. ओके, आता याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड दिले. आता सगळा पार्ट, सगळा गॅसेस पार्ट झाला. आता लिक्विडचा पार्ट बघायचा आहे. लिक्विडमध्ये काय काय होतं, एकाच स्लाइडमध्ये होल लिक्विडचा पार्ट आपण कव्हर केलेला आहे एका स्लाइडमध्ये. म्हणजे एवढी स्लाइड केली तर लिक्विडचा सगळा पार्ट कंप्लीट होतो. प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड हे 3 पॉईंटमध्ये आहे. प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड आपले 3 पॉईंटमध्ये. एक आहे व्हेपर प्रेशर. काय आहे बघायचं आपल्याला, व्हेपर प्रेशरच्या रिगार्डिंग बघायचं आहे. दुसरं बघायचं आहे विस्कॉसिटी, आणि थर्ड बघायचं आहे सरफेस टेन्शन. ओके, व्हेपर प्रेशर, विस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन. व्हेपर प्रेशरचा पार्ट आपला कंप्लीट करून घेऊ. तर व्हेपर प्रेशर जे युनिट आहे ते काय आहे, ते आहे मिलीमीटर मर्क्युरी. काय ते, मिलीमीटर मर्क्युरी किंवा टॉर. हे दोन युनिट आहे, मिलीमीटर मर्क्युरी किंवा टॉर. मग एवढं लक्षात ठेवा, आपला चाललंय सगळं CET पॉईंट ऑफ व्ह्यूनं. नाहीतर आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन जर बोर्ड टाईप करायचं असेल तर आपल्याला खूप वेळ गेला असता. आपल्याला काय करायचं आहे, कमी वेळेमध्ये जास्त सिलेबस कंप्लीट करायचं. म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे. हा खूप सारं वाचून त्यात काय उपयोगाचं नाही. आपल्याला माहिती आहे हा टॉपिक किती मार्काला आहे, 1 मार्काला आहे. एकाच मार्क, 1 मार्क याच्यातून मिळणार आहे. ओके, त्यामुळे खूप सारं वाचायचं आहे आणि त्यातनं काय येणार आहे आपल्याला माहिती आहे. त्यापेक्षा आपण तयार काय केलेलं आहे की लिक्विड, प्रॉपर्टीज ऑफ लिक्विडवर जेवढे क्वेश्चन्स येणार आहेत फक्त एवढंच येणार आहे. ह्या स्लाईडवर सगळं कन्सेप्ट आपण इन्क्लूड केलेले आहेत एकाच स्लाईडमध्ये. त्यामुळे एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला बाकीचा लिक्विडचा अभ्यास करावा लागणार नाही. बघा, लिक्विडच्या 3 प्रॉपर्टी बघितल्या आपण. कोणत्या बघितल्या, व्हेपर प्रेशर, त्यानंतर विस्कॉसिटी, त्यानंतर सरफेस टेन्शन. पहिलं काय बघायचं, युनिट बघायचं. काय बघायचं, युनिट, आणि त्याचा इफेक्ट कशाबरोबर, टेम्परेचर. बस इतका सिलेबसला आहे. म्हणजे CETच्या व्हेपर प्रेशर आहे, वेपर प्रेशर आहे, त्या वेपर प्रेशरचं युनिट बघितलं आपण. तर वेपर प्रेशरचं युनिट मिळालं आपल्याला काय, मिलीमीटर मर्क्युरी किंवा किंवा काय आहे ते, टॉर आहे. आता याचा इफेक्ट वेपर प्रेशरवर, टेम्परेचरचा इफेक्ट काय होतं, तर वेपर प्रेशर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे, टेम्परेचर बरोबर आहे. वेपर प्रेशर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणजे काय, टेम्परेचर वाढवलं की वेपर प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. आता लक्षात घ्या, टेम्परेचर मग अशी सांगितलं मी, ते कशाबरोबर आहे, ते अपोजिट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बरोबर. अपोजिट काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आता बघा, व्हेपर प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल कोणाबरोबर असणार आहे, तर असणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं, बघा सिंपल सांगायचं झालं तर लिक्विड घेतले, वॉटर घेतले H2O, आणि त्याला हीट दिली. आता ह्याच्यामध्ये लिक्विड आहे म्हणजे त्यांच्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स थोडासा कमी आहे ॲज कम्पेअर टू सॉलिड, पण जास्त आहे कोणापेक्षा, गॅसपेक्षा. हीट दिल्यानंतर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटर वेपरमध्ये होणार. कशामध्ये होणार आहे, वॉटर. हे कधी होईल रे, त्यांच्यामधला असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाला पाहिजे, कमी होईल. हीट दिल्यानंतर काय झाला, कमी झाला. आणि कमी झाल्यामुळं ते लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, वॉटर वेपर. म्हणजे काय वाढलं, वेपर प्रेशर वाढलं. काय वाढलं, वेपर प्रेशर. म्हणजे वेपर प्रेशर आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वेपर प्रेशर काय, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाबरोबर आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कशाबरोबर आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बरोबर आहे. ओके, संपला वेपर प्रेशर. इतकाच पार्ट आहे त्याच्यामध्ये, जास्त त्याच्यामध्ये काही नाही. लक्षात काय ठेवायचं, लिक्विडच्या 3 प्रॉपर्टी झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं युनिट आणि त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपल्याला चेक करायचा आहे, आणि तो इफेक्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सवर काय होतो तो आपल्याला बघायचा. बघितलं आपण पहिला वेपर प्रेशरचं युनिट बघितलं, मिलीमीटर मर्क्युरी किंवा टॉर. वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आर इनवर्सली प्रोपोर्शनल to the intermolecular force of attraction. Hence, vapor pressure are also inversely proportional to the intermolecular force of attraction. पुढचा पार्ट बघून घ्या, विस्कॉसिटी. म्हणजे विस्कस फोर्स. विस्कॉसिटी म्हणजे काय बघायचं आपल्याला, विस्कस फोर्स. एक्झाम्पल आपलं कोकोनट ऑइल थंडीमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये विस्कस फोर्स कसा आहे, एकदम ती लगेच खाली येतं का आपल्याकडं,
नाही येत. म्हणजे विस्कोसिटी काय, विस्कस फोर्स त्याच्यामध्ये काय जास्त आहे. त्याला जर गरम केलं, त्या तेलाला जर गरम केलं तर काय होणार आहे ते, तर ते लिक्विड होतं आणि ते लगेच आपल्या हातावर येतं. याचा अर्थ त्याच्यामधला असणारा विस्कस फोर्स काय झाला, कमी. विस्कस फोर्स म्हणजे बाइंडिंग फोर्स. विस्कस फोर्स म्हणजेच काय, बाइंडिंग फोर्स. कशाबरोबर आहे तो, तो आहे बघा सरफेस बरोबर आहे. बघा इकडे लक्ष द्या. काय दिलेलं आहे, विस्कॉसिटी, युनिट ऑफ विस्कॉसिटी कोइफिशियंट, एसआय युनिट काय दिलेलं आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय दिलेलं आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं न्यूटन मीटर पर मीटर रेस टू -2 दिलेला आहे. आणि सीजीएस युनिट काय, हे दोन्ही एकच आहे. सीजीएस युनिट काय, पाऊस, त्यालाच काय म्हणलं जातं, ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंद युनिट आहे. विस्कोसिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाबरोबर आहे, टेम्परेचर बरोबर आहे. विस्कोसिटी काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. आणि टेम्परेचर कसं आहे, टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. याचा अर्थ हे दोघं काय होणार आहे, रिव्हर्स होतील. म्हणून काय होईल, विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लास्ट ह्याच्यातला जो लिक्विडची प्रॉपर्टी आहे ती आहे सरफेस टेन्शन. तर युनिट ऑफ सरफेस टेन्शन काय आहे, न्यूटन पर मीटर. आणि मग ते काय आहे, ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे सरफेस टेन्शन आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याचा अर्थ डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाबरोबर आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा पुन्हा एकदा, प्रॉपर्टी ऑफ लिक्विड हे 3 होते, वेपर प्रेशर, विस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन. वेपर प्रेशर कशामध्ये मेजर केलं जातं, मिलीमीटर मर्क्युरी किंवा टॉरमध्ये मेजर केलं जातं. ओनली वेपर प्रेशर आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. only vapor pressure are directly proportional to the temperature, and temperature are inversely proportional to the intermolecular force of attraction. आणि त्यामुळं वेपर प्रेशर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय झालं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. विस्कॉसिटी, विस्कस फोर्स आपल्याला मेजर करायचा आहे, तो कशामध्ये मेजर केला जातो, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. काय केलं जातो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा त्याचं सीजीएस युनिट काय म्हणलं आपल्याला, पाऊस मिळालं. विस्कॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला कशाबरोबर, विस्कॉसिटी. विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सरफेस टेन्शन पाहिलं आपण. सरफेस टेन्शनचं युनिट काय, न्यूटन पर मीटर. याचाच अर्थ सरफेस टेन्शन टेम्परेचर बरोबर काय आहे, आता सरफेस टेन्शन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. याचाच अर्थ टेम्परेचर बरोबर इनव्हर्सली आहे. याचा अर्थ इंटरमॉलिक्युलर फोर्स बरोबर काय असणार आहे, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे सरफेस टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, नेक्स्ट पॉईंट बघून घ्या, समजून घ्या थोडं. आतापर्यंत आपण सगळे फॉर्म्युले पण पाहिले. आता काही फॉर्म्युले त्या शीटमध्ये आलेले नव्हते. हे 3 फॉर्म्युले आहेत. हे 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिला फॉर्म्युला आहे तर रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी आणि मोलार मास. दुसरा आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आणि तिसरा आहे रिलेशनशिप बिटवीन पार्शियल प्रेशर ऑफ अ गॅस अँड मोल फ्रॅक्शनच्या रिगार्डिंगचा क्वेश्चन्स आहे, फॉर्म्युला आहे. तो फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार मास. डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय, मोलार मास. मग दुसरं इक्वेशन तयार झालं, मोलार मास इज इक्वल टू काय मिळालं, MRT अपॉन काय मिळालं, PV. आता N म्हणजे काय, R म्हणजे काय तुम्हाला माहितीच. R रिअल गॅस कॉन्स्टंट, T ॲब्सोल्यूट टेम्परेचर, P प्रेशर, V व्हॉल्यूम, M म्हणजे मोलार मास, D त्या ठिकाणी दिलेला डेन्सिटी आहे. डाल्टन्स लॉचं बघून घ्या. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. म्हणजे बघून घ्या, सिम्पल आहे, ह्याच्यात काय अवघड असं नाही. हा एक सॅम्पल आहे, याला म्हटलं A, हे दुसरं सॅम्पल आहे म्हटलं B, हे तिसरं सॅम्पल आहे, याला म्हटलं C. आता ह्याच्यामध्ये काय काहीतरी गॅस प्रेझेंट केलेला आहे, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आणि ह्याच्यावरचा जो प्रेशर आहे तो आहे P1, ह्याच्यावरचा प्रेशर आहे तो P2 आहे, ह्याच्यावरचा जो प्रेशर केलेला आहे, क्रिएट झालेला आहे, तो कोण आहे, P3 आहे. हे ABC नावाचं जे मटेरियल आहे, मिक्सचर आहे, म्हणजे ते सगळं मी एकत्र आणले. ह्याच्यामध्ये A पण आहे आणि B पण आहे आणि ह्याच्यात C पण आहे. आणि ह्या सगळ्यांचा प्रेशर जर मी कॅल्क्युलेट केला, तर ह्या सगळ्यांच्या प्रेशरची काय होते, ॲडिशन होते. म्हणजे P1 प्लस P2 प्लस P3. पण ह्याच्यामध्ये इतका आहे, जे आहे ते नॉन रिॲक्टिव्ह गॅस पाहिजे. काय पाहिजे, ते नॉन रिॲक्टिव्ह गॅस. हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर कधी उभे करतो आणि कधी सांगितलं त्याने, जर हे प्रेशर कसे असतील, गॅस का असतील, नॉन रिॲक्टिव्ह, 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅस कंबाईन टुगेदर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह गॅस
कंबाईन केल्यानंतर त्याचं जर प्रेशर कॅल्क्युलेट केलं तर ते इंडिव्हिज्युअल प्रेशरचे सम असतं, द सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर. म्हणून महत्त्वाची गोष्ट हा पाहिजे नॉन रिॲक्टिव्ह गॅस. जर रिॲक्टिव्ह गॅस असेल तर त्याच्यापासून तिसरा एखादा गॅस तयार होऊ शकतो, तिसरा एखादा प्रॉडक्ट तयार होऊ शकतो, वेगळा प्रेशर क्रिएट करू शकतो. त्यामुळे हा जो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आहे तो कशाच्या रिलेटेड आहे, म्हणजे मेन कन्सेप्ट त्याच्या नॉन रिॲक्टिव्ह गॅस. वेन टू ऑर मोर नॉन रिॲक्टिंग गॅस रिॲक्ट टुगेदर किंवा कंबाईन टू नॉट रिॲक्ट कंबाईन टुगेदर, द प्रेशर ऑफ अ होल मटेरियल इज इक्वल टू द सम ऑफ ऑल प्रेशर. सगळ्यांचं प्रेशर आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायचे आहे. आणि थर्ड इक्वेशन जे बघायचं आपल्याला, रिलेशनशिप बिटवीन पार्शियल प्रेशर ऑफ अ गॅस अँड मोल फ्रॅक्शन. आता काय करायचं, पार्शियल प्रेशर ऑफ अ गॅस, तर P1 इज इक्वल P1 इज अ पार्शियल प्रेशर ऑफ काय की P1 मटेरियलचं इज इक्वल टू काय केलेलं x1 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ P इंटू काय करायचं आपल्याला P टोटल. तर हे इक्वेशन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन दिला असेल, P टोटल दिला असेल आणि पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा 2 दिला असेल, तिसरा एखादा कॅल्क्युलेट करायचा असेल, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला ह्या क्वेश्चन्सवर या फॉर्म्युल्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. हार्डली 5 ते 7 आय थिंक 7च फॉर्म्युले असतील. हे आपल्याला ते लॉज ओबे, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ, गे-लुसॅक लॉ, हे तिन्ही लॉ 4 लॉ झाले. कंबाईन केल्यानंतर तो कंबाईन लॉ झाला आणि आयडियल गॅस इक्वेशन झालं. आणि हे 3 लॉज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तसा सिंपल टॉपिक आहे, याच्यामध्ये जास्त काय अवघड नाही. काही वेळी थेरॉटिकल कन्सेप्ट जो आपण डिस्टिंग्विश बघितला, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्याचं डिस्टिंग्विश बघितलं, त्या डिस्टिंग्विशवर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यांची मीन सेपरेशन व्हॅल्यू हे लक्षात ठेवा, 3 to 5, 3 to 10 आणि ग्रेटर दॅन 5. तर तो फोर्स, इंटरमॉलिक्युल फोर्स किंवा आपण जे 5 फोर्स पाहिले, हायड्रोजन बॉन्डिंग, डायपोल डायपोल, आयन डायपोल, ह्यांच्यामध्ये कोणत्या मॉलिक्युलमध्ये तयार होतो, डायपोल डायपोल कशामध्ये, त्यानंतर नॉन पोलार पोलारमध्ये, पोलार पोलारमध्ये, किंवा त्यानंतर आपण काय बघितलं की झेड फॅक्टर, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बघितला, आयडियल गॅस इक्वेशन पाहिलं. तर याच्यावर रिगार्डिंग तुम्हाला काही क्वेश्चन्स येतील MCQला. तो सगळा क्वेश्चनचा पार्ट जो MCQचा पार्ट आहे, मग ते प्रत्येक कन्सेप्टवर 1 किंवा 2 क्वेश्चन्स घेण्याचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रयत्न करू. 100% घेऊच ते. आणि एक 25 ते 30 क्वेश्चन ह्या कन्सेप्टवरचे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू. तोपर्यंत उद्याच्या लेक्चरच्या पूर्वी हे लेक्चर पुन्हा एकदा तुम्ही आपल्या डोळ्याखालून जाऊ दे, त्याच्या कन्सेप्ट समजून घ्या. आणि मग पुढच्या लेक्चर सॉल्व करत असताना तुम्हाला इझिली क्वेश्चन समोर बघितल्या तुम्ही इझिली ते क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व करू शकता. तर चांगली तयारी करा, चांगले पर्सेंटेज आपल्याला पडले पाहिजेत. त्या दृष्टीनं आपला फोकस आहे. आपला फोकस हा दुसऱ्या एक्झाम, म्हणजे आपल्याला माहिती आहे की CETची एक्झाम 2 पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये 2 पॉईंट ऑफ नाही 2 वेळा देता येते आपल्याला. तर हा सगळा चाललेला ते दुसऱ्या एक्झामच्या रिगार्डिंग. पहिल्यामध्ये आपल्याला रिव्हिजन होईल आणि म्हणजे समजेल आपल्याला कशी एक्झाम असते, काय असते, आणि दुसऱ्या एक्झामला आपण चांगले मार्क पाडू ह्यासाठी आपली ही क्रॅश कोर्सची आपण व्यवस्था केलेली आहे. ही सगळी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आहे आणि सगळं इझिली तुम्हाला सगळं मिळतात. म्हणजे कन्सेप्ट पहिल्या लेक्चरमध्ये सगळे कन्सेप्ट आपण कव्हर करून घेतो. दुसऱ्या लेक्चरमध्ये त्या कन्सेप्टवर आधारित ज्या पाठीमागच्या पेपरला क्वेश्चन्स आलेले ते क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर काही अडचण असेल क्वेश्चनच्या रिगार्डिंग, काही कन्सेप्टच्या रिगार्डिंग, काही टॉपिकच्या रिगार्डिंग, तुम्ही 100% विचारू शकता. धन्यवाद. आपण भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.